देवा पै मागता जना हेची देवा पै हेची देवा आहेची देवा पै मागता मागत हेची देवा पै मागता चरण सेवा अखंडित खंडित चरण सेवा अखंडित हरी वास द्यावा खंडरिता हा वास द्यावा खंडरिता बिना चरण सेवा हरिदासाचा सदा संग सदा संग सदा संग नाद सगम पगम पम गम गस सगम पगम पनि सा सदसंग हरिदासा
ग म ग ग नि ग सा नि सा ग नि सा प नि सा ग सा ग म प म ग म प नि 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 प नि सा ग सा नि सा नि प नि प म प म ग ग म प म ग म ग सा नि सा ग म प म ग म ग सा नि सा सा ग म प म ग म ग सा नि सा सा दा सा हा sani pani pama pama ga sani sani pani pama pama ga ga ma pama ga ma ga sani sa sa ga 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 ma 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 ba pa ba pa pa ma pa ni pani sa pani sa pani sa sada sang हरिदासा सदा संग हरिदासा वासुदेवा टाळी वाजवा भजन करा सगळेजण टाळी वाजवा मुखाने नामस्मरण करा हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलतिया परिण सुको हरिभक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नामा मने कमळापती नामा मने कमळापती हेच द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा विठाला
घालायचं का? विठ्ठल विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यामोरं पुंडरीकाय दातुम्निन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्थिं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावद्य ज्योधरार्थावतारं कलाकङ्कतेजोधिकामोदिवक्रं खलानिशवादाप्नोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं रण्यकृष्णविवसु संवादभूतोर्गिर्दार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै कृतिनिर्मितायेन च प्राकृतोक्त्या समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं राधा मेरे स्वामिनी मैं राधे को दा जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन कुआ श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारी बरनवो रघुबर बिमल जशो जो दायको फल चारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरऊ कलेस विकार मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी मस्तक हे पाया वार करे संतान जाया वार करे संतान जाया शरण शरण जी हनुमंता काय भक्तीच्या मददावला सुभटा सुभटा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवही हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा दादी तुम्ही तिथं थांबा ठीक आहे मी गायन करताना ऐकू द्या फक्त बोलताना कमी करायचं प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा बस दीनवत्सलदया शुंदू करुणावंत सर्वभूत हितेरतः संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबराय यांचा नामदेवराय यांचा साधा सोपा बहुतेकांच्या परिचयाचा चार चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल या अभंगातून प्रेम भांडारी भक्त शिरोमणी नामदेव महाराज देवाकडे विनंती अर्ज सादर करतात मागणी मागतात आज खैरका या पवित्र पावन पुण्यशील नगरीमध्ये ग्रामदैवत हनुमंतराय मूर्तिप्राण प्रतिष्ठा आणखी कलशारोहण सोहळा आणि त्यामध्ये मारुतरायाचा जन्मोत्सव सोहळा आणि प्रभुरामचंद्राचा जन्मोत्सव सोहळा हे त्रिवेणी संगम आपल्या खरका या गावामध्ये यावर्षी महाराज आलेला आहे. देवभक्ताचा जन्मोत्सव सोहळा आणि त्याच्यामध्ये
रामभक्त हनुमंतरायाचं मंदिराचं सुंदर असं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. वर मूर्ती आहे ना, वा, म्हणजे हे डोकं भारी वापरले. मी याच्यासाठी सांगतो कारण का रोड वर आहे आणि हे मंदिर सध्या खाली आहे. पण भविष्यामध्ये पुन्हा जर रोड चढला तर मंदिर आपलं त्याच्यापेक्षा उंच राहावं, याच्यासाठी हे डोकं लावलं. गावकऱ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हां, आणि रस्त्याने येता जाता आपल्याला भरपूर असा कळस दिसणार, कुठूनही कळस दिसणार. आपला मला वाटतं मुख खेळून सुद्धा कळस दिसेल. गोड असं एवढं महाराज सुंदर असं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आज सप्त्याचा 7वा दिवस आहे. दुपारी मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली, कलशारोहण झाला, सगळ्याला आनंदी आनंद झालेला आहे. हिंदू धर्मातील हे महत्त्वाचा सण आहे. जेवढी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जेवढं महाराज आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्याच्यापेक्षा दुगणा महत्त्व रामनवमी आणि हनुमान जयंतीला आहे. ही सगळ्यात मोठी पर्व काळाची गोष्ट आहे. आणि आज ज्यांची सुंदर आपण अशी चाल गायली, आमचे पुंड महाराज किरण महाराज पुंड आहेत. गोड असं त्यांचं गायन आहे. आळंदी क्षेत्री त्यांचं वास्तव्य आहे. आळंदीमध्ये त्यांना राहायला मिळतं. माऊलींचा त्यांच्यावर कृपा आशीर्वाद आहे. गोड गळ्याचे धनी आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमचे जीवलग मित्र असलेले आमचे श्री हरिभक्तप्राय ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. वाजवा वाजवा टाळ्या वाजवा. आणि पकवाजावरती ज्यांची सुंदर अशी साथ आहे, ऋषिकेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मूर्ती लहान, कीर्तिमान, बॉम्ब छोटा आहे पण धमाका मोठा आहे का नाही? गोड अशी ऋषिकेश महाराज जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. गावातील सर्व आता माता भगिनी, पुरुष मंडळ, आबालवृद्ध तरुण मंडळ, आमचे सर्व गुणीजन गायक मंडळी, गावातील सगळे भजनी मंडळ, बोमनाळीकर सर्व भजनी मंडळ आहेत. या ठिकाणी माझ्याबरोबर आले आमचे मारुतराव पाटील या ठिकाणी आहेत, वरताळेकर, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. पुढं बाबा आहेत, काका आहेत, सगळे महाराज मंडळी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. जसं जमेल तसं थोडा वेळ चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. माझ्याबरोबर आलेले यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे ते ज्ञानेश्वर होकर्णेकर कीर्तन सोहळा हे चॅनल आहे. यूट्यूबला जा आणि हे चॅनल सबस्क्राईबर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला कोणी विसरू नका. आणि यांच्या चॅनलबरोबर आमचंही चॅनल आहे. आमच्या चॅनलचं नाव आहे बाप माणूस कीर्तन. बाप माणूस कीर्तन असं चॅनलचं नाव आहे. लक्षात नाही राहिलं तर शंकर महाराज लोंढे इंस्टाग्रामवर जा, फेसबुकला जा, कुठे जा, फॉलो करा. आमचंही चॅनल मोठं करा. सगळ्याला माझी विनंती आहे. ज्यांनी सुंदर या कार्यक्रमाचं मला निमंत्रण दिलं आणि अधूनमधून सतत कॉन्टॅक्ट केला, स्मरण करून दिलं या तारखेचं, माझा बालसखा मित्र गोड आमचे असे महाराज कुलवंत दादा देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. आज ज्यांचं कीर्तनाचं सौजन्य आहे, आडहोळकेट आमचे नवनाथ भाऊ मोरे यांनी हे यजमान पदाचं त्यांचं आहे ना, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गोड असं महाराज निवेदन आहे. तिकडं पलीकडेही बसले तरुण मंडळ आहे, तिकडं वट्यावर बसलेले आहेत, पुन्हा तिकडं बसलेले आहेत. भैया फक्त त्या समाधीवरचे खाली उतरा, समाधी आहे ना ती. हां, आणि इकडं जवळ आलं तर लई जा भारी. या इकडं भैया, या इकडं, इकडे या, इकडं या, माझ्या जवळ आलं तर या, मी जिवंत आहे. या 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 इकडं माझ्या, या इथं जवळ बसा. आज कीर्तनकाराच्या असं वर बसत जाऊ नये. कीर्तनकाराच्या लेवलला खाली असावं. जो वक्ता आहे त्याच्या खाली आपलं आसन असावं, त्याच्यापेक्षा उंच आपलं आसन नसावं. असं वारकरी संप्रदाय दंडक आहे. खाली बसून घ्या, फक्त इकडे इकडे जाऊ नका. हां, उठवलं म्हणून त्यांना राग तर आला नाही ना? पाठीमाग काका उठवलं म्हणून राग आला नाही ना? राग नाही ना आला ना? आणि आला तरी काय करणार आहे? विठ्ठल विठ्ठल. बसून घ्या, आता बसून घ्या. आता एक काम करा. आता अरे बापरे, 1 तास उरला खट वांगरायास. 1 तास आपल्याकडे उरलाय, पण जसं जमेल तसं आपण बघूयात. आता शांतता राखा. आवाज क्लिअर आहे, सगळीकडे येतोय. कीर्तनातून अजिबात कोणी सुद्धा उठून जायचं नाही.
एक जरी कीर्तनातून उठलं तर मी जय विठ्ठल करतो बघा, आधी सांगालो. अजिबात कीर्तनातून कोणी उठायचं नाही. पुरुष मंडळी तिकडे पाठीमाग बसलेली, एकमेकाच्या कानात कोणी माता भगिनी बोलायचं नाही. कोणाला 1500 पडले असतील, कोणाचे कॅन्सल झाली असतील, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. घरचं कसलंही तुमच्या घरी तंटा झाला असेल, भांडण झालं असेल, अजिबात आपल्या फेसवरती, आपल्या चेहऱ्यावरती अजिबात टेन्शन दिसू द्यायचं नाही. आणि मी तुम्हाला किती टाळ्या वाजून भजन करा म्हटलं तरी अजिबात कोणी भजन करायचं. लागला मीण आता, विठ्ठल विठ्ठल. आज नामदेवराय देवाकडे मागणी मागतात, हेची देवा पै मागत. संत आणि मागणी हे परस्पर विरोधी गोष्टी आहेत. जे संत असतात ते मागत नसतात, जे मागतात ते संत नसतात. अर्थात जशी पौर्णिमा आणि अमावस्या एका दिवशी येणं शक्य नाही, जशी एकादश आणि महाशिवरात्र एका ठिकाणी येणं शक्य नाही, तसं मागणी आणि संत एका ठिकाणी येणं शक्य नाही. मग महाराज विरोधाभास एवढा असताना सुद्धा आज मागणी का मागतात याचं कारण आहे, संत महात्म्याला देवाला मागायची काही गरज नाही. अहो ते पहिल्यांदाच पूर्ण आहेत आणि पूर्णत्वाला पूर्णाकडे काही मागायची गरज नाही. अपूर्णाने पूर्णाकडे काहीतरी मागावं. जीव हा अपूर्ण आहे, पूर्ण माझा ईश्वर आहे. संत हे महाराज पूर्ण आहेत, पूर्णत्व आहे संताकडे, देवाकडे पूर्णत्व आहे. आणि आपण आज्ञाने जीव आहोत म्हणून आपल्याकडे काय अपूर्ण जीव आहोत, आपला पूर्ण जीव नाही. मग अपूर्णाने पूर्णाकडे मागावं, पूर्णाने पूर्णाकडे काही मागायची गरज नाही. पण संत महात्मे का देवाकडे मागतात याचं कारण आहे, वकिली पत्र घेऊन कोर्टामध्ये हजर केलेलं आहे. आता वकिल तर नाही चांगलं कळतं, आपल्याला काही गरज नाही मागायची. खरं सांगा बरं, केस तुम्हाला लढवायची गरज असते का? गुन्हा तुम्ही केला असते का? ॲडव्होकेट महाराज वकील साहेबाने गुन्हा केला नसतो, पण फिर्यादी तिथं त्यांची बाजू मांडण्यासाठी तिथं कोर्टामध्ये त्यांना हजर राहावं लागतं, जजपर्यंत यांचं मनातलं पोहोचावं लागतं. तसं आपण अज्ञानी जीव आहोत, आपल्याला काही मागायचं देवाकडे आणि आपण जर डायरेक्ट गेलो तर आपलं त्यांचा कॉन्टॅक्ट होणार नाही. याच्यासाठी संत महात्मे आपल्या फिर्यादीचं वकीलपत्र घेऊन जातात आणि देवापुढे मागणी मागतात. विठ्ठल मागतात. मागण्यासाठी ज्याच्याकडे जायचंय त्याच्याकडे 3 गोष्टी उपलब्ध असाव्या तरच त्याला मागावं, अन्यथा मागू नये. लक्षपूर्वक आहे का? ज्याच्याकडे मागायचंय त्याच्याकडे 3 गोष्टी असाव्या, अन्यथा त्याला काही मागू नये. ज्याच्याकडे मागायचं तो उदार असावा 1, ज्याच्याकडे मागायचं तो स्वतंत्र असावा 2, आणि ज्याच्याकडे मागायचं तो श्रीमंत असावा 3 मुद्दे लक्षात आले. ज्याच्याकडे मागायचे तो कसा असला पाहिजे? उदार असला पाहिजे. ज्याच्याकडे मागायचे तो कसा असला पाहिजे? श्रीमंत असला पाहिजे. ज्याच्याकडे मागायचे तो स्वतंत्र देण्यासाठी असला पाहिजे. पण आपल्या जगतामध्ये या 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत असा एकही पाहायला मिळत. कोणी उदार आहे तर श्रीमंत नाही, कोणी श्रीमंत आहे तर उदार नाही, कोणी उदारही आहे श्रीमंत आहे पण देण्यासाठी स्वतंत्र नाही. जो स्वतंत्र आहे तो श्रीमंत नाही, जो श्रीमंतही आहे आणि उदार आहे देण्यासाठी ते महाराज स्वतंत्र नाही देण्यासाठी. जो स्वतंत्र आहे, जो श्रीमंत आहे देण्यासाठी उदार नाही. 3 उदाहरण एका वाक्यात सांगतो बघा. आता आपल्या गावात मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं, सप्ताहे जाय गावामध्ये पट्टी मागतात. तुमच्या घरोघर मागतात का जाग्यावर आणून देतात? जाग्यावर आणून देतात. वा क्या बात आहे. गावकऱ्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आमचे नख गेले महाराज गावात फिरून फिरून. पट्टी आम्हाला वसूल करावं लागते महाराज. जरी महाराज बाहेर असला तरी गावामध्ये गेले की आम्हाला नियोजन करावंच लागतं महाराज. नियोजन करणं खूपच अवघड असतं. गावात पट्टी देतात, बरं गावगाव कुठं कुठं फिरतात महाराज. घराकडे जातो ना, एखादा असा असतो महाराज श्रीमंत व्यक्ती असतो, मग त्याला म्हणावं पट्टी द्या ना, मंदिराचं बांधकाम चालू आहे, सप्ताह चालू आहे, मोठे मोठे महाराज मंडळी येणार आहेत. आणि त्यानं म्हणतं हो देतो ना, घ्या ना. मग म्हणायचं पाटील एवढे मोठे तुम्ही आहेत, एवढं मोठं बांधकाम चालू आहे, एवढा मोठा तुमच्याकडे पैसा आहे, द्या ना. किती लावली पट्टी? 3000 रुपये पट्टी लावली दर प्रत्येक घराला. वा वा, एवढी पट्टी कशाला लागते म्हणे. मग आणि तुमची पट्टी किती फाडता? घ्या म्हणे 11 रुपये. दिसायला श्रीमंत आहे पण देण्यासाठी कृपण आहे, उदार नाही. याच्या उलट दुसरा असतो. देण्यासाठी श्रीमंत असतो, देण्यासाठी उदारही असतो पण स्वतंत्र नसतो.
त्याच्या घरी जाऊन म्हणा, पाटील पट्टी द्याव की मंदिराचं बांधकाम सुरू आहे. किती लावली पट्टी गावात? 5,000. हा 5,000 काय होते पोरो? एवढं मोठं लाखो रुपयाचं बांधकाम चालू आहे. लाखो रुपयाचा सप्ताह आपल्या गावामध्ये आहे. एवढी सगळी मोठी मंडळी आपल्या गावात येणार आहे. अरे 5,000 नाही, 11,000 रुपये माझी पट्टी घ्या. किती मागितली? 10. आपलं 5 मागितली, दिली किती? 11. पट्टी फाडायची. सगळं झालं ना काका? जाताना म्हणायचं द्या की पट्टी. ते म्हणते देतो की. कधी देता? नाही ना देतो ना उद्या. मग आज द्याला काय वाले? उद्या कस काय? नाही रे म्हणला, तुमची काकू मुंबईला गेल्या, तिनं आली की तिला विचारून देतो. देण्यासाठी उदार आहे, देण्यासाठी श्रीमंत आहे, पण देण्यासाठी काय नाही, स्वतंत्र नाही. कोणाला विचारावं लागतंय? गंगा काकूला. तिला विचाराशिवाय देता येत नाही. आणि काय काय माणसं तिला विचाराशिवाय काही करीत तसंच आहे ना. पण तिसरा टप्पा असा आहे, महाराज देण्यासाठी उदार आहे, देण्यासाठी स्वतंत्र आहे, पण देण्यासाठी श्रीमंत नाही. एखादा गरीब वारकरी असतो, त्याच्या घरी जावं म्हणा, अहो पट्टी द्या ना. महाराज पट्टीवाले माणसं बघितले की दोन्ही हात जोडतो, म्हणतो अहो मला खूप इच्छा आहे हो या मंदिरामध्ये काहीतरी स्टाईल फरशी लावायची. माझी खूप इच्छा आहे काहीतरी घंटा बांधायचा आहे. माझी खूप इच्छा आहे अन्नदान करण्याची. पण काय करू पाटील, माझ्याकडे 2,000 रुपये होते हो, पण माझ्या मुलीला ताप आला, त्याच्यामुळं 700 रुपये खर्च झाले. एवढी वर्षे 1,200 रुपये घ्या, याच्यावरी मला काही घडत नाही. देण्यासाठी उदार आहे, देण्यासाठी स्वतंत्र आहे, पण देण्यासाठी काही नाही, श्रीमंती नाही. एक गोष्टी कुठंतरी एक कमी राहते, पण ज्याच्याकडे नामदेवराय मागतात त्या देवाकडे तिन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. माझा देव उदारही आहे, माझा देव स्वतंत्रही आहे, आणि माझा देव श्रीमंत आहे. तोची एक दान आशुरदाता, तोची एक दान आशुरदाता, जोरदार टाळ्या वाजवा, वाजवा टाळ्या तरी मोठ्यानं वाजवा. मला सांगा, टाळ्या वाजवाय पैसे पडालेत का लाईट बिल आले? चार्जिंग उतराली काय? नाही ना, काही नाही. मग मोकळ्या टाळ्या वाजवा जा महाराज. टाळ्या वाजल्या की माणसाचं नशीब बदलत राहतं. टाळ्याचा फायदा असा आहे महाराज, टाळ्याचा फायदा असा आहे, माणसानं कीर्तनात टाळी वाजवली की माणसाचं नशीब बदलत राहतं. म्हणून कीर्तनात टाळी वाजवायची माणसाला कळतच नाही. टाळी वाजवायचे 2 फायदे सांगतो, एक वैज्ञानिक फायदा आणि एक वैदिक फायदा. वैज्ञानिक फायदा, ज्याला बीपी आहे त्यानं सकाळी पद्मासन घालायचं, सूर्याकाळी तोंड करायचं आणि 100 टाळ्या वाजवायच्या, माणसाची बीपी मेंटेन राहते. हे वैज्ञानिक फायदा आहे. वैदिक फायदा असा आहे, कीर्तनात बसून मुखाने नामचिंतन केलं आणि हाताने टाळी वाजवली की माणसाचं नशीब बदलतो. हे माणसं म्हणतात आपल्या घरी पैसा येत नाही की नाही. माणसं म्हणतात पैसा येतंय पण जसा आला तसा निघून जाते, कुणीकडे आला काही कळालं नाही. हे काय आहे काका? ही धनरेषा असते. इथं हे दिसायला ना हात माझा, ही धनरेषा आहे काही. ही धनरेषा इकडे वर गेली आणि या बोटाकडे गेली की आयुष्यात माणसाला कधीच पैसा कमी पडत नाही. जेमतेम माझी आहे वर अशी ही धनरेषा आहे. आता आहे का, या धनरेषेला असे फाटे फुटलेत बघा. तुम्ही बघा तुमचे हात, हे असे फाटे फुटलेत. फाटे फुटले म्हणजे 5-6 लाख रुपये येतात
पण कुणीकडे येतात आणि कुणीकडे जातात की पत्ताच लागत नाही. मग माणसं म्हणतात महाराज पैसे आलेत पण कुणीकडे जायत की कळतच नाही. सगळं हातावर आहे तुमच्या. हे का ही असा हात करायचा, हे का इथून रेष निघाली, हे का इथपर्यंत आली. ही आयुष्याची रेषा आहे, ही आयुष्याची रेषा आहे, आयुष्याची रेषा आहे. ही रेषा जर इथं थांबली तर समजायचं 55 वर्ष आयुष्य आहे. ही जर इथं थांबली तर 70 वर्ष आहे, इथं थांबली तर 80 आहे, इथंपर्यंत आली तर 100च्या जवळजवळ आहे. माझं 96 वर्ष आयुष्य आहे माझं. हात बघू नका बाबा, हात बघू नका, हात बघू नका. आता कीर्तन झाल्यास बघा, माझं कीर्तन होऊ द्या आधी. हे माणसाचं इथंच आहे. तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो आणखी. हे का इथं आपल्या जीवनात काय काय ॲक्सिडेंट होणार आहेत, अपमृत्यू कधी येणार आहे, सगळं इथं कळतं. माणसाला लेकरं किती होणार आहेत काका, इथं कळतं. लेकरं किती होणार आहेत, लोक किती मानणार आहेत, हो का या रेषेवर कळतं. याला धर्मदोष म्हणतात. माझा भरपूर आहे, हे धर्मदोष आहे. लोक किती मानतात त्याला इथं कळतं. आणि जे लग्न झालं नाहीत ना, बाकी पलीकडे बसलेले माझे मित्रमंडळी इकडे उभा टाकलेले, तुम्ही कोण्या महाराजाला हात दाखवू नका, कोणाला विचारू नका. तुमचं तुम्हाला कळतं लग्न कधी होणार आहे ते. मी सांगतो इथून किती वर्षानंतर होणार आहे, किती लग्न होणार आहेत. आता ऐका, ज्याचं लग्न झालं नाही त्यांना असा हात करायचा. हे का इथं गुढी पडते बघा, इथं एक गुढी पडली की समजायचं एक बायको, 2 गुड्या पड्या की समजायचं 2 बायका. आणि ज्याची गुढीच पडे ना त्यानं काहीच काम करायचं ना. 4 मीटर भगवा कपडा, पाव किलो गांजा, अल्लाख निरंजन, शंकर सोसायटी, दुसरं काहीच नाही महाराज. हे नशीब आहे. तुम्हाला सांगतो सगळं इथंच आहे. अजिबात तुम्ही दुसरीकडे जाऊ नका. पुरुष मंडळी पाठीमाग बसले, पुढे बसले, आपला उजवा अंगठा बघायचा, उजव्या पायाचा अंगठा, अंगठ्यापासलं बोट बघायचं. आणि अंगठ्यापासलं बोट जर अंगठ्यापेक्षा लांब असेल तर समजायचं किती 15 मिशा ठेव द्या, बायको आपलं ऐकतच नाही. लिहून घ्या तुम्ही, लिहून घ्या तुम्ही, लिहून घ्या. माता भगिनी, आता ज्यांच्या पोरीचं लग्न होत झालं नाही, आता नवीन होणाऱ्या त्यांनी सुद्धा बघायचं. आपला डावा पायाचा अंगठा बघायचा आणि डावा पायाचा अंगठा बघायचा, अंगठ्यापासलं बोट बघायचं. अंगठ्यापासलं बोट जर लांब असेल अंगठ्यापेक्षा समजायचं नवरा माझ्या मुठीत ग, तुमच्या पुढे जाऊ शकत नाही. लिहून घ्या तुम्ही. महाराज खोटं वाटलं तर तुम्ही मला नंतर सुद्धा विचार, तुम्हाला बसून सांगेल. पायाकडून महाराज असते लक्ष्मी काका, पायाकडून लक्ष्मी असते, कधी हाताकडून लक्ष्मी असते. आता माझी पायाकडून लक्ष्मी आहे. मी फिरलं की कुलवंत दादा पैसे येतात, घरी बसले की येत नाही पैसे महाराज. हे अशी असती लक्ष्मी प्रत्येकाची, ही आपल्या जीवनात आहे. आता आहे का, हे इथं धनरेषा आहे. आता बघा तुम्ही, धनरेषाला असे फाटे फुटलेत. माणसं म्हणतात पैसा येतं पण कुणीकडे चाला काही पत्ताच लागत नाही. एक काम करायचं, मग कथेत यायचं, कीर्तनात यायचं आणि मुखाने नामचिंतन घ्यायचं आणि हाताने टाळी वाजवली ना, हे लहान 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 वाटा सगळ्या मोडून जातात आणि मुखेड ते नांदेड हायवे रोड तयार होतो. मग आपल्या घरी बंडलच्या बंडल, बंडलच्या बंडल, बंडलच्या बंडल पैसा येतो. चिल्लर येतच नाही, सगळं ठोकच येते. एवढा फायदा कीर्तनामध्ये. टाळी एकदा वाजवा बरं अशा टाळ्या, कडकड 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 अशा. बस 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 बस. मला माहित आहे तुम्ही पैशासाठी वाजवल्या, देवासाठी कोण वाजवल्या टाळ्या. आता लक्षपूर्वक ऐका. कीर्तनात एखादी चाल आवडली ना, माणसाला टाळ्या वाजल्या पाहिजे. एखादा मुकडा आवडला ना ऋषिकेश महाराजांचा, टाळ्या वाजवल्या पाहिजे. महाराजांचं एखादं वाक्य आवडलं की माणसाला टाळ्या वाजल्या पाहिजे. कारण का तुम्ही टाळ्या वाजवावं याच्यासाठी 125 किलोमीटर प्रवास करून आलोय. हे दिवसाचं आजचं 4थं कीर्तन आहे माझं. रात्री महाराज परवाच्या दिवशी कर्नाटकमध्ये होतो, रात्री तेलंगणाच्या जवळजवळ किनवटच्या पलीकडे होतो दर सांगवीला. सकाळी 5 ते 7 एक केले, 9 ते 11 पारवा केलाय, 1 ते 3 कंदार केले. मारुती महाराजाला माहित आहे. हे आता 9 ते 11 सकाळी कदमाची वाडी काल आहे. महाराज ही सगळी आमची पळापळ आहे. एवढा प्रवास कशासाठी करायचा, फक्त आम्ही कीर्तन केल्यानंतर लोकांना आवडावं आणि लोकांनी आम्हाला टाळ्याची दाद द्यावी. दुसरं काहीच नाही. आम्ही पैसे मागत नाही, दिल्यास कोणी नको म्हणत नाही, पण कोणी देत नाही तो मागणी राळा. पण तुम्ही टाळ्या वाजले की बरं वाटते. तुम्ही टाळ्या वाजवा याच्यासाठीच काका मी आलोय. घरी जर कीर्तन केलं, घरी जर बोललं की सगळ्या परातीच वाजल्यात. तुम्ही तरी टाळ्या वाजून खुश करत जा. हा, हे असं अधून मधून फवारणी टाकली म्हणजे महाराज कापसावर लाल्या रोग येईना म्हणजे. हा, लक्षपूर्वक आहे. मी झोपू देत नाही कोणाला, पण लक्षपूर्वक आहे का. देवाकडे मागायचंय का, तर पहिलं प्रमाण दिलं महाराज. देव कसा आहे, श्रीमंत आहे. तोची एक दान शूरदाता, त्याच्या एवढा दुसरा कोणी दाता या जगतामध्ये नाही. एवढा उदार आहे. उदार तू हरी, ऐसी कीर्ती चराचरी, अनंत ये थोरी गरजता ती पुराणे. एवढा उदार आहे. स्वतंत्र किती आहे, तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देता न मनसी पात्रा पात्र.
कैवल्य ऐसे पवित्र वैरियाही दिदले तू आसन कादिकाचे निमाने सायुजू सर्व सुदिदला पुतने जी विषाचे नि स्तन पाने मारू आली त्याच्या एवढा दुसरा कोणी उदार नाही म्हणून त्याच्याकडे मागायचं. नामदेवराय म्हणतात देवा मी तर काही मागण्याची इच्छा माझी नाहीच पण मनसी काही मागायची देवा पांडुरंगा हेची देवा पांडुरंगा हेची देवा पांडुरंगा मनसी काही मागायची पांडुरंगा मनसी काही मनसी काही मागा हेची देगा देवा मला मागायची काही इच्छा नाही मुळीच नाही पण तूच खूपच जास्त आग्रह करायलास आणि तुझा अपमान होऊ नये म्हणून मी काहीतरी मागतोय का. काय काय गोष्टी ज्ञानेश्वर महाराज आपल्या मनात नसलं तरी मोठे माणसं बोलतात म्हणून करावं लागतंय. लक्षात येते माझं बोलणं. आपली इच्छा जरी नसली तरी पण मोठा माणूस बोलला म्हणून त्याचं आपल्याला प्रमाण मानावं लागते. लॉकडाऊनच्या काळात आपल्याला महाराज बाहेर निघायची मुभा नव्हती. आपली इच्छा नव्हती होती का इच्छा नव्हती लॉकडाऊन व्हावं ही इच्छा होती का नव्हती नव्हती लॉकडाऊन व्हायची. दुकान तर बंदच करावं वाटणार. रोज 5,000 रुपये छापणाऱ्या माणसाला वाटतंय हो दुकान बंद करा नाही पण बाहेर निघाले की काय होते सीटच मोकळी होती दुसरं काय बाहेर निघा चान्स नव्हता महाराज. आपली इच्छा नव्हती पण त्यानं बंद करा म्हणल्यामुळं केली. खरं सांगा बरं महाराज माता भगिनी तुमचे बँकेमध्ये खाते निघाले ते तुम्हाला आवडले का नाही आवडले का नाही आवडले आवडले. नोटबंदी झाली आवडली का नाही आवडली नोटबंदी झाली आवडली का नाही आवडली नाही आवडाय हो. एकदा कीर्तन महाराज झालं आणि घरी 2:30 वाजले. घरी गेल्या गेल्या आई मला म्हटली शंकर आणि आज मोदीनं काहीतरी नवीनच कायदा काढलाय. म्हणलं काय काढलाय काय नाही म्हणे नोटबंदी काहीतरी केली म्हणे जुन्या नोटी चालणार नाहीत म्हणे. मी म्हणलं तुला काय करायचे बस की झोप की. मला म्हणे नाही रे 7,500 माझ्याकडे आहेत. मी म्हणलं आधी आण माझ्याकडं. नोटी बंद केलेला महाराज यांचे कारखाने सगळे बंद पडे ना. आपल्या मनात नव्हतं पण मोठ्या माणसाचा अपमान होऊ नये म्हणे काय काय गोष्टी मान्य करावं लागतात. निर्णय काय काय वेळेला बदलावा लागतो. एखादा व्यक्ती जर शाणा जर बोलत असेल तर माणसाला आपल्या मनात नसलं तरी कधी कधी मान्य करावं लागतं कारण का मोठ्याचा अपमान होऊ नये म्हणून. आता एक करण्यासाठी उदाहरण सांगतो बघा. एका पोरीचं लग्न झालं 5-6 महिने नांदायला थांबली आणि दिवाळीचा सण जवळ आला आणि दिवाळीच्या सणाला प्रत्येक बाईला प्रत्येक मुलीला आपल्या मामाच्या गावाला जावं वाटते हां माहेरला जावं वाटते. मामाच्या गावाला नाही लग्न झाल्यास आधी लग्नाच्या अगोदर मामाच्या गावाला जावं वाटते आणि लग्न झाल्यास माहेरला जावं वाटते. माहेर एक अशी गोष्ट आहे महाराज म्हातारी किती जरी बाजत पडू द्या त्या माहेराचं नाव काढलं की तिच्या अंगावर महाराज खूप असं काहीतरी आनंदच येतो. बघा तुम्ही एखाद्या म्हाताऱ्या म्हणा चल पंढरपूरला ती म्हातारी म्हणते महाराज मला दिसना बापू कुठं येऊ मला काही कळना माय असं म्हणते म्हातारी. पण त्याच म्हातारीला म्हणावं दाजी चल याचे का माहेरला तुझ्या भावाच्या भेटीला येते बापू मागच्या सीटवर बसून ने मला आवड असते. दिवाळीच्या मुला लेकी असावली लेकी असावली वाहतसे वाटुले पाहतसे वाटुले माहेराची भेटी लागी जीवा लागली से आज. दिवाळीचा सण आला की प्रत्येक पोरीला माहेरला जावं वाटतं. पोरीचा भाऊ गेला आई ताईला आणायला
पोरीचा सासरा म्हणला, आणि माझी सून म्हणजे माझी लेक आहे, माझी सून म्हणजे माझी भाग्यलक्ष्मी आहे, आणि मी तिला यावर्षी दिवाळीला तुमच्याकडे पाठवणार नाही. माझ्या घरी लक्ष्मीचं पूजन मी करणार आहे म्हणे, मी पाठवणार नाही. पोराला कपडे घेतले, पोरीचा भाऊ गेला वापस. दिवाळी 4 दिवसावर आली. पोरीचा चुलता आला. युवानं सांगितलं, सोयरे हो, पुरणपोळीचा निवद आपण जेवण केले, ते जेवण करा, पण जा, पण मी माझी सुनबाई पाठवणार नाही. दिवाळीचं पहिलं पाणी काका उद्या होतं, त्याच्या आदल्या दिवशी त्या पोरीचा बाप गेला. युवायाचा रामराम झाला आणि म्हटलं कसं काय येणं केलं? म्हणे काही नाही, दिवाळीला आमच्या बबीला न्यायला आलो म्हणे. त्यानं सांगितलं तुम्ही काही करा म्हणे, तुम्हाला मी भरायर घेतो, पण मी माझ्या सुनेला पाठवणार नाही. 3 जण गेले आणायला पोरीला, पण साहेब पाठवलं नाही. आता ऐका, दिवाळीचं पहिलं पाणी झालं आणि पहिल्या पाण्याच्या दिवशी त्या पोरीचा मामा भारत देशात आला, आणि ते मामा राहत होता अमेरिकेला, आणि ते अमेरिकेमध्ये राहत होतं. पण महाराज ते साधा मामा नव्हता, तिथल्या अमेरिकेच्या महाराज तिथल्या कोर्टामध्ये जज होता. आता जज आला इथं, त्यानं सगळं बघितलं, बहिणी बघितल्या, चुलते बघितल्या, भाची सगळे आले होते. ते म्हणे अरे सगळे आलेत पण बबी आलं नाही. इथं बबी नाही ना कोणी, इथं नाही ना कोणी बबी आहे का? इथली सोडून माझ्या गावची सांगालो मी. ते म्हणे अरे सगळे आल्यात पण माझी लाडकी भाची बबी आलं नाही. ते म्हणे कस काय आलं नाही रे? म्हणे तिच्या सासऱ्यानं पाठवलं नाही. ते म्हणे सासरा कस काय पाठवू शकत नाही? म्हणे 5 वर्षानंतर भारत देशात आलोय, मला तिच्यासोबतच मला दिवाळी सोबत करायची, चला म्हणे. त्यानं फॉर्च्युनर काढली, महाराज गेला डायरेक्ट. आता मामा आल्यानंतर महाराज काय, महाराज त्याचा थाट जे झालता, सगळं स्वागत झालं आणि मस्त मामा निवांत बसला, गुळ पाणी झालं, सगळं झालं. आणि मग आता नीट ऐका, त्या पोरीचा सासरा म्हणायला लागला, मामा साहेब तुम्ही कस काय येणं केलं? त्यानं सांगितलं लॉकडाऊनच्या अगोदर आलतो म्हणे भारत देशात, 5 वर्ष झालं इकडे आलो नाही, पण आता आलोय, पण माझी इच्छा आहे सगळ्यांना घेऊन दिवाळी करावी. माझ्या बहिणी आल्यात, आत्या आल्यात, मावशी आली, सगळ्या भाच्या सगळे आलेत, पण माझी आवडती हीच भाची राहिली, तिला नेण्यासाठी आलोय, तेवढी मला भाची घेऊन जाऊ द्या. सासरा म्हणला कोण नको म्हणाले, घेऊन जा की. पहिलं काय ठरलं होतं? पाठवायचं नाही. आता काय म्हणाले? कस काय म्हणाले? हा जे झाला होता. आणि कधी कधी आपला निर्णय मोठ्या माणसाच्या पुढे बदलावा लागतो. संतांना देवाकडे मागायची काही गरजच नाही, पण मोठ्या माणसाचा अपमान होऊ नये. देवा तू मागा मागा म्हणतोयस म्हणून मागतोय देवा, पण काय मागतोय? आहेची देवा पै मागता, आहेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, देवा पै मागत, हेची देवा
काही मागायची, पण मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा. सकारात्मक सांगितलं, मला दुसरं काही नको. चरण सेवा अखंडित, तुझ्या चरणाची सेवा मला मिळावी याच्याशिवाय आम्ही दुसरं काही मागत नाही. आणि महाराज देवाकडे मागत असताना देवाला त्याचंच मागावं, पण आपण महाराज देव मागत नाही, देवाचं मागितल्याशिवाय राहत नाही. आपण देवाला म्हणतो का देवा तुझ्या चरणाची सेवा घडव? अजिबात नाही. आपण काय म्हणतो? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. माझा संसार वाढला पाहिजे. एकाचे बोला बोला बोला, एकाचे 2 झाले पाहिजे, 2चे 4 झाले पाहिजे, 4चे 8 झाले पाहिजे, 8चे तुला काय माहिती आहे? ते बारक म्हणाले 8चे 16 झाले पाहिजे. भैया चॅप्टर दिसालाय. कीर्तनात बारकी पोरग लय चॅप्टर असतात महाराज. एक माझं कीर्तनात पुढं बसलं पोरग, सर मी त्याला म्हणलं भैया तुला मोठं झाल्यास काय व्हायचं? मला वाटलं मोठं झालं वकील म्हणे, डॉक्टर म्हणे, इंजिनियर म्हणे, काहीतरी म्हणे. मला म्हणला महाराज मला मोठं झाल्यास नवरदेव व्हायचे. मी म्हणलं तुझ्याकडून तुझ्या आईवडिलांची अपेक्षा काय? काही नाही मला 2 नातवंडाची, दुसरं काहीच नाही म्हणे इच्छा. पोरायला महाराज या बायका पोरी याच्यामध्ये लहानपणापासून बायका आवडतात. तो लईच माणसाला संसार आवडतो. संसार एवढा आवडतो महाराज, पांढरे केस झाले तरी संसार सुटतो नाही. नाही नाही, रिटायर झाल्यास जास्त संसार करतात माणसं. बघा रिटायर झालेली की माणसं शेताकडे 2दा चक्कर मारतात, आणि हाय तोपर्यंत महाराज पुन्हा शेताकडे बघत नाहीत. तरुणपणामध्ये नाही, पण संसार एवढा आपला एवढा डोक्यात भरतो, संसाराशिवाय दुसरा आपल्या काही आठवतच नाही. एवढा संसार आवडतो. बायका आवडणं म्हणजे संसारात आवड नाही की. आता त्या जाऊ द्या, त्या बारक्या पोराला बायको आवडी द्या सोडून, तरुण पोराला बायका आवडतात द्या सोडून. तरुण पोरा तर बायका आवडतात, जो विषय नाही. आणि म्हातारपणी सुद्धा बायका आवडतात. आवडतात का नाही? आवडतात का नाही? समजा आता काका एखाद्या म्हाताऱ्याची म्हातारी मराव नाही बरं, मेली समजा. त्याच्या घरी जाऊन त्याला म्हणावं काका काय देवानं वाटोळ केलं, गाडीचं चाक एक गेलं गळून. ते म्हणतो महाराज काय करावं, गेली आता मला सोडून. मग त्याला म्हणावं जाऊ द्या आता, तब्येतीची काळजी घ्या. आणि असं निघालं ना, ते असं दारात उभा टाकते आणि बारकं पोरगं त्याच्या जवळ उभा टाकले असते. त्या बारक्या पोराच्या डोक्यावर हात फिरते आणि डोळ्यात पाणी आणते. मग त्याला म्हणावं काका आता रडू नका की, जाऊ द्या, जे झालं ते झालं, विसरून जा. त्यानं म्हणते महाराज मला काही माझं वाटणं चालय हो, पण आता या लेकरानं कोणाला तोंड भरून आई म्हणावं. मग त्याला म्हणावं दुसरी करायच्या का? ते नको म्हणणार, मला आता कोण देणार हाय, म्हणजे तुला दुसरी करायचीच आहे. माणसाला किती संसार आवडतो महाराज, लई माणसाला संसार आवडतो महाराज. ध्यानी मनी चित्ती सगळा संसारच व्यापक आहे आपला, दुसरं काहीच नाही. पण महाराज नामदेव संत महात्मे देवाचं काही मागत नाही, देव मागितल्याशिवाय राहत नाही. देवा तुझ्या वाचून मला दुसरं काही नको. चरण सेवा अखंडित, मला तुझ्या चरणाची सेवा दे. आणखी काही नामदेवा काही मागायचे का? नामदेव म्हणले देवा तुझ्या चरणाची सेवा करण्यासाठी मला राहण्याचं ठिकाण, मला पंढरपूर या नगरामध्येच राहण्याचं वास्तव्य माझ्या नशिबात मिळालं पाहिजे. अभंगाचं दुसरं जवळच राहायचंय आणि तुझ्या पंढरीमध्येच मला वास्तव्य मिळावं, याच्याशिवाय दुसरं काही मागत नाही. वास द्यावा पंढरीचा. पंढरीचाच का म्हणले? याचं कारण आहे या पृथ्वी तलावर पंढरपूर सारखं दुसरं क्षेत्र आपल्याला पाहायला मिळत नाही. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड मैले,
उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विठेवर देव कोटे. कुठेही जा महाराज, पण पंढरपूर सारखं आपल्याला कुठं देवही पाहायला मिळत नाही आणि असलं गावही तुम्हाला पाहायला मिळत. तुम्ही बालाजीला जा 10,000 रुपये खर्च येतो जाण्यासाठी. तुम्ही जगन्नाथपुरीला जा 15,000 रुपये खर्च येतो. तुम्ही केदारनाथ जा, कुठे जा, पण कोणत्या देवाचं दर्शन तुम्हाला पायाचं मिळणार नाही. फक्त पायाचं दर्शन देणारा एकच गरीबाचा कैवार आहे, त्याचं नाव आहे माझा विठोबा दाता. पंढरपूरचाच पांडुरंग आहे. बाकीचे देव जवळ घेत नाहीत. VIP दर्शन आहे तिकडं. इथं कोणाचं दर्शन आहे? सगळे सारखेच खटनट यावे शुद्ध भवनिया जावे दौंडी पिटवी भावे चोखा मेळा. सांगितलं सगळेजण तिथं येता येतात. पंढरपूर बघितलं का नाही? इथं पंढरपूर कोण कोण बघितले हातवर करा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 30 31 32. 100ला माणसं आहेत का? म्हणजे माणसं 97 आहेत का? पंढरपूरला गेलेले 97. तुम्ही काय यात्रा काढली काय? म्हणजे तुमच्याकडे असे लिखाण करून आहेत का? नाही, इथं मोजून बघत नाही हो. मला काय दिसणार झालं का? चष्मा लागलाय का मला? पण महाराज त्याची लिस्ट तुम्हाला सांगायची आपल्याला. महाराज इथं किती लोक बघण्यासाठी आहेत पंढरपूर? अहो आणखी किती माणसं आहेत असे महाराज. आयुष्य घाटीला लागलं आणखी पंढरपूर बघितलं नाही. माळेगाव दरवर्षी गेल्याशिवाय राहत नाही. किती सांगू तुम्हाला? बाकीचे काय सांगत बसाय मला. महाराज पंढरपूरला जात नाहीत लोक. माळेगावला गेल्याशिवाय रात्र घालती तिथं. पण पंढरपूरला एक दिवस जात नाहीत माणसं. लय अवघड आहे माणसाचं. पण माणसाने बाकीचं कुठेही गेलं तरी चालतं, पण कुठं जा न जा, पण पंढरपूरला गेल्याशिवाय माणसानं मरू नये. एकदा तरी पंढरपूरला गेलं पाहिजे आयुष्यात. पंढरपूरला गेल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. पंढरपूरचे वारकरी झालं तरच तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. पंढरपूरला गेल्याशिवाय आयुष्याचं सार्थकच नाही. तुम्ही कुठे घ्या, कुठे जा, कुठे वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीचा. पंढरपूरला गेलंच पाहिजे. पंढरपूरला का जावं याचं कारण आहे भोल्या शंकरानं पंढरपूरची वारी केली म्हणून करावं. साध्याचा पुरावा देतच नाही मी. देवादिदेव महादेव त्यानं पंढरपूरची वारी केली, मग आपण का करू नये सांगा बरं? त्याने वारी केली मग आपण केली पाहिजे. तुकोबराय नामदेव सगळे संत महात्मे सांगता देवा ओम नमो शिवादी कावडी घेतली खांदी मिळाली वैष्णव मांदी त्याचे चरण बंधुरे. सगळ्या देवाचा देव जर महादेव तिथं पंढरपुरासाठी नतमस्तक होतो तर आपण सुद्धा त्याची वारी करणं हे गरजेचं आहे. आणि देवा म्हणून मला दुसरं कुठंच वास देऊ नको, त्या पंढरपूर क्षेत्रीत मला वास दे. आणि तिथं गेल्यानंतर संतांचा सहवास माझ्या जीवनामध्ये मिळाला पाहिजे. संतांचा सहवास माझ्या जीवनात मिळाला पाहिजे. कारण का सत्संगतीच आयुष्याचे उद्धारक आहे. 3 संगती आहेत. एक विसंगती आहे, दुसरी कुसंगती आहे आणि तिसरी सत्संगती आहे. माणसाने कुसंगती कधी करू जाऊ नये. माणसाला आयुष्यामध्ये विसंगती कधी घडू नये आणि माणसाने सत्संगती केल्याशिवाय मरू नाही. पहिली आहे कुसंगती. माणसानं कुसंगती कधी करायची नाही. दारू पिणाऱ्या माणसाची कधी संगत करायची नाही. बिडी पिणाऱ्या माणसाची संगत करायची नाही. चोरी करणाऱ्या माणसाची संगत करायची नाही. महाराजाच्या संग राहायचं म्हणा नाही, म्हणा नाही. हा महाराज चांगल्याची संगत कर जाओ. हिरा पाहिला का तुम्ही? हिरा हिरा पाहिला का? कोणाला बघायचा का हिरा? हिरा हिरा माझ्याकडे हिरा आहे. ज्याला बघायचं त्यानं कीर्तन झालं मला भेटा, गाडीमध्ये हिरा आहे. तुम्हाला दाखवतो हिरा. हेच हिरा आहे म्हणा द्या सोडू. पण ते गाडीमध्ये हिरा आहे महाराज. पण ते हिरा तुम्हालाही माहिती आहे माझ्याजवळ हिरा नाही. ते माझ्याकडे हिरा कशाला बोंबलत फिरतो संध्याकाळचं घरी असं वाजतो पोरगण. हिऱ्याची कोट्यवधी किंमत आहे, आपल्याकडे नाही हिरा. पण तो हिरा ओरिजिनल हिरा आहे काका. त्याची पारख करताना हिरा ठेविता आयरणी वाचे मारिता जो गणी तोची मोल पावे खरा आणि करणीचा होय चुरा. महाराज त्या हिराच्या डोसक्यावर घन जरी घातला तरी हिरा फुटत नाही. एक तर आयरणी जातो नाही तर घनात शिरतो. पण तो जर हिरा ढेकणाच्या संगतीत गेला तर महाराज दुबंगल्याशिवाय राहत नाही. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडीला. माणसाने कुसंगती कधी करायची? जरी हिरा असला तरी त्या हिरानं जर ढेकणाची संगत केली तर त्याला मरावं लागतं. लक्षात आले का? हिरे हो
ऐ खरक्याचे हिरे हो, याले का ध्यानात? कोणत्या हिऱ्याचं सांगालो? हिरा हिरा कोणता हिरा? अहो प्रत्येक जण आपण हिरे आहोत. या हिऱ्यानं चांगल्याची संगत कराव. या हिऱ्यानं जर खैऱ्या पाण्याची संगत केली तर आपलं सुद्धा तसंच होतं. पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे आदमा संत सेवे. माणसाचं पतनही संगतीवर आहे. चोराच्या संगतीला बसलं की चिंदी जरी बघितलं म्हणते नोट आहे का रे बॅटरीवर. बैसता चोराचे संगती कळो आले आपलं. पैसता चोराचे संगती तैशी होय बुद्धी देखताची चिंदी मन धावे. बैसता संताचे संगती कळो आले कमळापती आपले कोणीच न होती. दृढ निश्चय चित्ती दृढ झाला. संताच्या संगतीचा सहवास आहे. माणसानं सत्संगती चांगली करावी. चांगल्याच्या संगतीत गेलं की चांगलं होत असतंय मारुती पाटील, आणि वाईटाच्या संगतीत गेलं की वाईट होत असतंय. म्हणून माणसानं कुसंगती कधी करायची नाही. आणि माणसांच्या जीवनामध्ये विसंगती कधी घडू. विसंगती कळते का तुम्हाला? विसंगती म्हणले आपण अ म्हणलं की तिनं ब म्हणायचं, आपण क म्हणलं की तिनं ख म्हणायचं, आहे का नाही महाराज? विसंगती दोघाचा विरोधवास. एकाचं लग्न झालं, मला लग्न झालं 2-3 महिने गेले, असं चांगलं होतं ज्ञानेश्वर महाराज सारखं असं चांगलं होतं. पण लग्न झालं 2-3 महिन्यात त्याला भेटलो मला, ते 35 किलोचं झालं. ते मित्र म्हणला अरे काय झालं रे एवढं? माणसं तर लग्न झाल्या सुधारतात आणि तू तर बिघडत चालला. ते म्हणे काय करू म्हणे, बायकोच अशी भेटली म्हणे, मी एक बोललं की ती एक बोलती, मी एक बोललं की ती एक बोलती. काय म्हणते, भाकर कर म्हणले की चपाती करती, आणि चपाती कर म्हणले की भाकर करती, सगळी उलटीच आहे म्हणे. ते मला असं कर तू उलट बोल जाय तिला. त्यानं घरी आला आणि त्याला मस्त मारा भजे पापड खायचे होते, पण ही करत नव्हती काका. त्यानं घरी आलं की म्हणलं हे बघ खैरक्याच्या सप्त्याला गेलतो म्हणे, रोज गोडधोड खाऊन कंटाळा आला म्हणे, शिरा नुकतीन हे खाऊन उग पिटलं भाकर कर. तुम्ही तसं कसं जमते? 8 दिवस माझ्या हात तुम्ही खाल नाही, मी आज भजे पापड करणार. ते मला जमलं रे औषध, जसं पाहिजे तसं मिळालं म्हणे. त्याला जसं पाहिजे तसं त्याला खिचडी भजे खावाटले की त्यानं म्हणायचं भाकर पिठलं कर, त्याने खिचडी भजे करायची. खिचडी भजी नको म्हणले की त्यानं खिचडी भजे कर म्हणले की त्याने भाकर पिठलं करायचं. चांगलं जमलं महाराज. महिना झाला आणि त्याला वाटला आता सप्ताह जवळ आलाय, आणि सप्ताह जवळ आलाय, वारकरी आपल्या घरी आले पाहिजे वाटायचं त्याला. आणि महाराज पित्रवाडा 15वाडा असतो ना, पित्र म्हणतात का इकडं, का माळ म्हणतात, पित्र म्हणतात ना, म्हणजे नांदेड जिल्हाच आहे ना आपला. मग आपलं नांदेड जिल्हा म्हणजे एकच आहे, म्हणजे तुमच्यात आणि आमच्यात फक्त 90 किलोमीटरचं अंतर आहे, पण भाषा एकच आहे ना. आमच्याकडे माणसं मेल्या जळतात, तुमच्याकडे कसं आहे, जीव गेल्यास का? आमच्याकडे मारतं कीर्तनात झोपी जातात, तुमच्याकडं झोपणार का? आमच्याकडे माणसं कीर्तन संपलं की पैसे देऊन पाया पडतात, तुमच्याकडं देत नाहीत. 1500 फुकट उचलता का ना? आता आहे का तुमच्याकडे पैसे देऊन पाया पडायची पद्धत नाही दाजी? नाही. आजपासून सुरुवात करा, चांगल्या कामाला उशीर कशाला. पण महाराज एका कीर्तनात मी मला असं काय ते देऊन पाया पडावं ज्ञानू दादा. माणसं म्हणले महाराज आम्ही पैसे देतो, पण एक बाई म्हणली माय महाराज तर पैसे मागाले, मी तर पैसे आणले. मी काकू अजिबात चिंता करू नको, हे जर मनी नसल, हे मनी नसल तर मी हे मनी घेतो गळ्यातला. तिनं पाया पडा आली, महाराज गळ्यातली माळ तोडली, माझ्या हाता काळे मणी ठेवले होते. एखादा पिवळा देखील हातात तरी बांधता येईल, काळे म्हणे काय 36चे महाराज त्याच्या मनाचं महाराज. लक्षपूर्वक आहे का मला सांगायचे काय? आता आहे का त्याची बायको अशी उलट बोलायची मारुती महाराज, आणि ते म्हाळा आले, पित्र आले, त्याला वाटायचं वारकरी आपल्या घरी जेव्हा आले पाहिजे, पण ही अशी होती ना उलटी. त्यानं बायकोला म्हटलं हे बघ या वर्षी गेलेलं साल आहे, पिकलं नाही, कर्जबाजारीपणा झालाय, या वर्षी म्हाळ पित्र मोठे करायचे नाही, आणि गावातल्या कोणत्याच माणसाला बोलवायचं नाही. तू पितरण मी पित्र्या, 2 जण जेवायचं म्हणे. पण बायको कशी होती काका? ती म्हणली असं कसं, एक सुद्धा घर आपल्याला आमंत्रण दिल्याशिवाय जेवत नाही म्हणे, अख्ख्या गावाला आमंत्रण द्या, त्याला तेच पाहिजे होतं. जमलं आता. ते म्हणे माझं ऐकत नाहीस, पण तू गावाला आमंत्रण दे, पण माझी इच्छा आहे उगं भाकर पेटलं वरण भात चपाती कर. ते म्हणे तसं का जमतंय? श्राद्ध पुरणपोळी भज्याचा स्वयंपाक करायचा, त्याला तेच करायचं होतं. अख्खं गाव जेवून तृप्त झालं. यानं संध्याकाळी महाराज ते 5-6 वाजता सगळे जेवले माणसं, सगळे पात्र घेतलं, टोपल्यात घेतलं, निघाला गंगकडं. त्याला म्हणला हे बघ तू 3 पासून पुरण घातली म्हणे, एवढे भजे केली, एवढी पापडे केली, दिवसभर तुझी महाराज एवढी उठाठेव झाली म्हणे, तुला कंटाळा आला असेल, पण एवढे पात्र घेतो मी गंगेत टाकून येतो, तोपर्यंत तू बस. ती म्हणली हा जमना म्हणली. मी कथा ऐकली म्हणले शंकर महाराज लोंढेची,
पांडवाच्या यज्ञात देवानं पत्रवाळ्या उचलल्या होत्या. दिवसभर मी बेजार झाले, पत्रवाळ्या तुम्ही उचलता, तुम्ही एकटे पुणे घेता का? हा ना इकडं. त्यानं घेतलं ते मला त्याच्या डोक्यावरचं घेतलं. ते गंगेच्या जवळ गेली. ते मला हे बघ, गंगेला पाणी आले, अवकाळी पाऊस पडले, पूर आला, गंगेच्या साईडलाच उभा टाकून पत्रवाळ्या मध्ये टाक. ती म्हणली जमना, मध्ये जावं लागतं. ते मला गावातल्या माणसानं वाळू उपशिली, खड्डे पडेत, मध्ये जाऊ नको. गेली. म्हणला मला माहित आहे तू माझं ऐकत नाही, पण माझा हात तरी सोडू नको. सोडला. काय माझ्याकडे बघाय गेली वाहत. बायको पुरात वाहत गेली. काका ते उलट वरी गेलं शोधत शोधत. वरी गेल्या गेल्या माऊली त्याला भेटलेत. म्हणले इकडं कस काय शामराव? ते मला आपली बायको पाण्यामध्ये बुडाली, वाहत गेली. ते मला मग खाली गेला असेल की? ती मला खाली गेलीच नसेल, वरीच आली असेल. आयुष्यात उलटीच होते. ती वाहताना सुद्धा नीट व्हायली नसेल म्हणे, उलटी व्हायली. याला म्हणायचं विसंगती. याला काय म्हणायचं? विसंगती. आणि तिसरी आहे सत्संगती. आणि सत्संगती माणसानं केल्याशिवाय राहायचं नाही. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी. संतन के संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 हो संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई. आपण सत्संगती केली पाहिजे. आणि देवा ही सत्संगती कुठेही मिळणार नाही. याच्यासाठी पंढरपूरलाच मला वास दे, कारण का तिथं सदा संग हरिदासांचा. आम्हाला हरिदासाचा संघ मिळेल देवा. याच्याशिवाय मला दुसरं काही नको. आणखी काही मागायचं का नामदेव? आहे नामदेव मला दुसरं काही मागायचं नाही. जन्म हो का बलते याती परीन चुको हरिभक्ती. कोणत्या जन्माला घाल, कुत्रा कर, दगड कर देवा, पण दगड कर, पण कोणता? पायरीचा चिरा ना. तुका म्हणे आम्ही पायरीचे चिरे आणि वरी संत हिरे पाय देते. म्हणून आम्हाला दगड जरी झालं तरी मंदिराचा होऊ दे, कुत्र जरी झालं तर तुझ्या द्वारीचा कुत्रा, नको मोकलू दातारा. कुत्र जरी झालं तर माणसाने देवाच्या दरबारातलं व्हावं. दगड जरी झालं तर देवाच्या पायथ्याजवळ व्हावं. देवा कोणत्या जन्माला घाल, पण तुझी सेवा मला घडली पाहिजे, एवढंच ध्यान ठेव. नामदेवराय याच्याशिवाय तुम्हाला काही मागायचंच नाही का? नामदेवराय म्हणले देवा आता पुन्हा मागा मागा म्हणू नको. ह्या जन्मात हेच दे आणि पुढच्या जन्मात हेच दे. याच्याशिवाय दुसरं आम्हाला काही मागायची आवश्यकता नाही. नामामनी कमलापती, नामामनी कमलापती, कमलापती, हेची द्यावे पुढता पुढती, हेची द्यावे पुढता पुढती. वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. सदा संग हरिदासाचा, हरिदासाचा सदा संग हरिदासाचा.
साग पम प साग पम प साग पम प सागरे मग पम द पनी द सा धनी रे सा धनी रे सा धनी 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 पद पम प मग मग रे धनी रे सा 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 संग हरी दासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा गम पद गरे रे संग हरिदासाचा सदा संग संग हरिदासाचा सदा संग सदा संग सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा कमलापती हेची द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा देवा आमच्या आयुष्यात याच्याशिवाय आम्हाला दुसरं काही मागायचं नाही ही आपली बाजू संतांनी देवाकडे मागणी मागितली म्हणून आपण सुद्धा देवाला मागत असताना चांगलंच मागावं कधीच महाराज दुसरं मागू नये काय देवाकडे मागावं दुर्बुद्धी ते मना कदा नपजो नारायणा देवा माझ्या आयुष्यामध्ये कधी माझी दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नको एवढंच दे देवा सध्या एक सांगतो तुम्हाला माणसं सध्या महाराज दुर्बुद्धी जास्त विचार करायला लागले माणसं सद्विचार कधी करत नाहीत कुविचार केल्याशिवाय राहत नाहीत पण एवढं ध्यान ठेवा जोपर्यंत तुमची बुद्धी सद्विचार सद्विवेक महाराज विचार करत नाहीत तोपर्यंत तुमच्या जीवनात कधीच पॉझिटिव्ह होणार नाही सगळं निगेटिव्हच होणार
कीर्तन माझं झालंय, पण महाराज हे शेवटचे 15 मिनिटं लवकर का ठोबा रुपये घेतलंय याचं कारण आहे, सध्या माणसाला याची गरज आहे. सध्या माणसाला जगायचंच कळत नाही महाराज. कोणाला कसं वागावं, कोणाला कसं बोलावं, काय राहावं, काय खावं, काय प्यावं आणि आयुष्य कशासाठी मिळालं याचाच महाराज थांग पत्ता नाही. बाकीचं काय ऐकायचंय लक्षपूर्वक ऐका. अरे हे जावाई झाला ऐका, आयुष्यात चांगलं करता आलं तर करा, पण कधी कोणाचं वाटोळ कधी करू नका महाराज. करता आलं तर चांगलं करा, पण वाटोळ कधी करू नका. मारुतीच्या जन्मदिवसासाठी आज मी इथं कीर्तन करतोय. माझी सगळ्याला खरकेकर सगळ्याला माझी विनंती आहे, आयुष्यात चांगलं करा. कोणी जर चांगलं करत असेल तर त्याला महाराज आपण सहकार्य करत राहा. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य आणि घातलिया भय. सध्या माणसाची बुद्धी अशी आहे महाराज, दुसऱ्याची दाढी जळाल तरी चालतंय, पण आपली स्वतःची बिडी पेटली पाहिजे. सध्या असं चालू आहे. पण एवढं ध्यान ठेवा, जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याचं चांगलं झालेलं या डोळ्यानं बघू शकत नाही, तोपर्यंत हनुमंतराय आणि अंबिका माता तुमचं कधी चांगलं करू शकत नाही. घ्या लिहून. पण सध्या आपली बुद्धी अशीच आहे, दुसऱ्याचं वाटोळ व्हावं, पण दुसऱ्याचं वाटोळ केले की आपलं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. जुना दृष्टांत देतात काका, तुम्ही ऐकला असेल. जुनी महाराज म्हणजे सांगते महाराज, 2 बाया बाजारात निघाल्या. कुठं? मुखेडला. त्या काळात आठवण असायची. 2 बाया निघाल्या, पण एक बाई माळीन होती आणि एक बाई कुंभारीन होती. त्यांनी महाराज एका साईडला हुंटाच्या मदारीवर, हुंटाच्या पाठीवर एका साईडला गाडगे टाकले, एका साईडला माळीनं मेथीच्या जुड्या टाकल्या. निघाले, पण महाराज माळीन पुढं चालायची, माळ्याची बाई पुढं चालायची आणि कुंभाराची बाई पाठीमागं चालायची. पण त्या दोघीचं जमत नव्हतं, भांडण होतं. तुम्ही म्हणता याचं कसं काय भांडण होतं? एकदा कुंभारीनं तिला ती मागितली होती गळ्यातली, पण तिनं दिली नव्हती, लग्न झाला. तेव्हापासून तिचा विरोध होता. पण महाराज चलत 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 महाराज ते हुंट काय करायचा काका, अशी मान घ्यायचा. ऋषिकेश महाराज राहू देते, असा घ्यायचा महाराज, पाठीमागं मान घ्यायचा आणि महाराज त्या मेथीचा जुड्या खायचा. आता कोण बघितलं हे पाठीमागं? कुंभारीनं बघितलं. आता कुंभारींचं काम आहे का नाही सर, तोंडा हाणायचं. पण कुंभारीनं काय म्हणली माहिती का, खाऊ दे, मला काय करायचं. तिथंच वाटोळ आलंय. 2दा झालं, 3दा झालं, 5-5 जुड्या खाल्या, 15 जुड्या खाल्या. 100 जुड्यापैकी सर किती झाल्या खाल्या? 15 जुड्या हुंटानं खाल्या. आणि 15 जुड्या खाल्यामुळं ते वजन कमी झालं, आणि कमी झाल्यामुळं काय झालं? आता ऐका, त्या माळ्याच्या बाईच्या मेथीच्या जुड्या हुटानं किती खाल्या होत्या? 15. 100 पैकी 15 गेल्या. आता राहिल्या किती? 85 तरी त्या माळीला विकायला मिळाल्या. कुंभारीला गाडगे किती मिळाले म्हणालो? एक तरी मिळालं का? दुसऱ्याचं वाटोळ केलं की आपलं वाटोळ निश्चित आहे, एवढं ध्यान ठेवा. दुसऱ्याच्या तोंडाला काळं लावलं की आपले आधी हात काळे करावे लागतात. एका गावात एका सुनचं सासू जमत नव्हतं. इथलं सगळ्याचं जमते बरं, इथल्या चांगल्या आहे सगळ्या. मला 11पर्यंत गावात थांबायचं, कशाला कोणाला नाव ठेवायचे. चांगल्या आहेत बहिणी, चांगल्या आहेत. त्यातल्या त्यात आणखी महाराज आज 7वा दिवस आहे, आणखी लाडक्या बहिणी आहेत 1506वा हप्ता येणार आहे त्याला. त्याच्यामुळे तुम्ही महाराज चांगले आहेत माता भगिनी. तुमच्या गावात कोणाचं भांडण होत नाही. पण दुसऱ्या गावचं सांगालो, तिकडे गेले की इकडच्या तिकडे नेतो मी कधी दुसऱ्या कुठून आणू महाराज. त्या दोघीचं जमत नव्हतं. सर ते मालकाजवळ बसले, मालकाला म्हणले, मालक एकतर घरात मी राहील नाही तर तुमची माय राहील. ते म्हणला तूच राह, 35व्या वर्षी तूच मिळालीस, तूच राह म्हणे घरी, आणि माईचा काटा काढा म्हणे. त्यानं दुपारी सर सासूला फोन केला आणि सासूला बोलून घेतलं. बायको म्हणली, अहो माझ्या माईला कसं काय बोलून घेतलं? येडे म्हणे, संध्याकाळी माझी माय मेल्यास घर सांभाळायला लागणार काय म्हणे म्हातारी. म्हणे माय, माझ्या माईवर तुमचं किती प्रेम आहे? म्हणे हो चांगलं प्रेम आहे. संध्याकाळी मला जेवण झाले की आपल्या आईला जवळ घेतलं. म्हणे आई जेवण झालं का? तिनं सांगितलं हो छान. तब्येत कशी आहे? छान. आई तू संध्याकाळी कुठं झोपतीस ग? आईने सांगितलं हो मी इथं झोपते आणि सासू तुझी इथं झोपते. ते म्हणलं आई संध्याकाळी एकच काम कर म्हणे, फक्त तू इकडं झोपन तिला इकडं झोपते, दुसरं काही करू नको. सकाळी मी बरोबर सांगतो तुला काय करायचे ते. रात्री 12 वाजता ठरल्याप्रमाणे दगड घेतला आणि जवळ आला आणि बायकोला उठवलं. म्हणे हे उठ, माय मारायची का नाही? ते म्हणले मारा 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 लवकर. ते मला हे बघ पुन्हा सासूचं तोंड बघायला मिळणार नाही बरं.
तोंड बघून घे. ती म्हणली तिचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही. झाला दगड, त्या पट्ट्यानं दगड उचलला ऋषिकेश. आता एवढा मोठा दगड सोड्या ती म्हातारी वाचल वय. म्हातारी मिली, पोत्यात टाकली रातोरात. महाराज नदीला नेऊन सोडली. म्हातारी वाहत वाहत निघून गेली. पण या सुनला सासू मेल्याचा आनंद एवढा मोठा झाला, रात्रभर तिला झोपच आलं नाही. सकाळी सकाळी महाराज तिनं हे घेतली, ते घुसळण घेतलं, दही दूध घेतलं ना, अशी मंथन करायला बसली सर. आणि मंथन करत करत म्हणायची, घुसळण घुसळण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यावरी. काय म्हणायचं? घुसळण घुसळण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यावरी. ते मला थांब थांब, सकाळच्या पारी तुला कळल. नाही तुझा बीपी लव झाला तर बघ म्हणे म्हणा. हिचं एकच गाणं, घुसळण घुसळण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यावरी. महाराज सकाळी सकाळी 6 वाजता यांना सुद्धा बरोबर नाही, थोडं कुंकुम करायला. आणि महाराज सकाळी उठल्यावर यानं चिरवीत पाणी घेतलं, गायची धार काढा बसला गुरुजी. आणि मध्ये तिनं म्हणायची, घुसळण घुसळण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यावरी. ह्यानं सुद्धा महाराज अशी गायची धार काढताना बसला. आणि गायची धार काढताना म्हणला, दुधाम दुधाम दुभती गाय, पाण्यात गेली तुही माय, घरात निघली पट्याची माय, विश्वात येत तर जाऊन पाय. काही मेळ लागाला का नाही? काही मेळ लागाला का नाही? कोणाची माय गेली? सासू कोणाची गेली? सासू कोणती मारायची होती? सुना सुना. दुसऱ्याचं वाटोळ केलं की आपलं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. याला प्रमाण आहे माझ्याकडे महाराज. दुसऱ्याचं आपण महाराज वाईट व्हावं अपेक्षा केली की ते सुख दुःख आपल्याकडे आल्याशिवाय राहत नाही महाराज. अनेकाच्या दुःखे मानिता संतोष, तेच सुख दुःख अंगा येत. आपल्यात येत म्हणून चांगलं करा. भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो फिर काटे बन कर मत रहना. चांगलं करत राहा. चांगलं करून चांगलं होईना चालेल, वाईट करून कधी चांगलं होईल मला सांगा बरं. माणसं वाटी करतात बरं. एखाद्या महाराज आता किती सुंदर असं नियोजन केलं, तरुण मित्रमंडळी सप्त्याकडे आली ना, वा, सगळे जुने संप्रदाय करणारे सगळे भजनी मंडळ इथं आलं. काय सुंदर असं नियोजन केलं. हे सप्ताह करणारे, हे मंदिर बांधणारे, हे कमिटी मंडळ किती सगळं नियोजन करते महाराज. आणि त्यातल्या त्यात रामनवमीच्या या पर्व काळावर नियोजन करणं एवढं साधी गोष्ट नाही बरं महाराज. इथं साधा टाळखरी मिळत नाही महाराज. एवढं सगळं महाराज सिस्टीम, वादक, गायक मिळवणं साधी गोष्ट नाही. पण महाराज आपली माणसं एकमेकाला मोठं करत चला. आपली माणसं जपायला शिका, आपली माणसं मोठे करायला शिका. आणि आपण जर सावध नाही झालं तर येणारी पिढी आपल्याला महाराज शिव्या दिल्याशिवाय राहणार नाही. आपण एकच राहत नाहीत महाराज. आपली एकीच नाही, हिंदू धर्माची एकी नाहीत. 12 वाटानं आपली पळवायला लागली. आता एवढं सुंदर नियोजन केलं ना सप्त्याचं, बाकीच्यानं म्हणलं पाहिजे वा वा काय सुंदर नियोजन केले हो, वा. आता हे सप्ताह नाही बंद पडला पाहिजे. आणि माझी कळकळीची विनंती आहे सगळ्यांना, आज आपल्या गावामध्ये एवढा सुंदर योग प्राप्त झालाय. हनुमंतराचं मंदिर सुंदर झालं, एवढा सुंदर देखणा सप्ताह झालाय. सगळ्या माझ्या तिकडे बसल्या तरुण मित्रमंडळीला माझी विनंती आहे, माता भगिनी सगळ्याला माझी विनंती आहे, आता हे सप्ताह बंद पडू देऊ नका. एवढीच माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे. नामा मने केशी राजान, केला नेम चालवी माझा. तुम्ही करा सप्त्याचं निवेदन. दादा कुठं जर कमी पडलं तर आम्हाला फोन करा. नुसतं आम्ही कीर्तनासाठी चालू असं नाही, डोक्यातून काढून टाका. तुमच्या गावात दरवर्षी सप्ताह होत असेल तर शंकर महाराज 1 तारीख तुम्हाला खळक्याला दरवर्षी देणार म्हणजे देणार. मला कीर्तन कमी येत असं नाही महाराज. पुंड महाराजाला विचारा, इथं माऊलीला विचारा, कुलवंत. तुम्हाला आताच म्हणलं ना मी आज दादा आज 4थं कीर्तन आहे. माझी डायरीमध्ये जागा नाही, मी रोज 2 गाव फिरतो महाराज. पण माझी इच्छा असते आम्ही कीर्तनासाठी गेल्यानंतर तिथल्या तरी 10 तरी पोरांना दारूमुक्त व्हावं, व्यसनमुक्त व्हावं, तंबाखू सोडून द्यावी, दारू सोडून द्यावी, मांस भक्षण सोडून द्यावं. आणि प्रत्येक 7 दिवसाच्या सप्त्यामध्ये प्रत्येक गावात 10 तरी माळकरी व्हावं, याच्यासाठी आम्ही फिरतोय रात्रदिवस. दुसरं काहीच नाही महाराज. आपल्या गावात एवढं लाखो रुपयाचा सप्ताह झाला, लाखो रुपयाचं मंदिर झालं. तुम्हाला पैसे जास्त झालेत का? अजिबात नाही. पण महाराज या सप्त्याचं प्रयोजनच आहे, जाती धर्माचे सगळे प्रांताचे लोक इथं आले पाहिजे आणि विचारमंथन झालं पाहिजे आणि 10 तरी निर्व्यसनी झाले पाहिजे आणि पंढरपूरचे वारकरी वाढले पाहिजे. या सप्त्याचं निवेदन आहे. म्हणून तुम्ही माळकरी व्हा. आणि एकच सांगतो,
लोक म्हणतात महाराज लोक पैसे घेतात, महाराज लोक पैसे घेतात. आमच्या मौलीचं चॅनल पुढे मी आत्ताच सांगतो दाजी, अजिबात घाबरायचं नाही महाराज लोकांना. मी त्याच्यामध्ये धरा. तुम्ही 100 पोराची लिस्ट करा. नारदाच्या गादीवर सांगतो, इथं सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माझ्या पुढे बसली. तुम्ही म्हणू नका नुसते शंकर महाराज पाकिटं नेत आहेत, पण आज तुम्हाला वचन देतो, तुम्ही 100 जण माळी घाला. कीर्तन फुकट करण्याची जिम्मेदारी माझी. 100 पोरांना माळी घालायच्या. 1 रुपया सुद्धा तुमच्या गावातून मिळणार नाही. माळी सुद्धा माझ्यात असणार, पण 100 पोरांना माळी घातल्या पाहिजे. आणि आज सांगतो तुम्हाला, हनुमंतराच्या प्रांगणामध्ये माझ्या डायरीमध्ये जागा नाही. 38 गाव आहे, तिथं मी स्वतः जाऊन हनुमानचं पठण सुरुवात केलं मी 8 दिवसाला. आपल्या गावात ते सुरू करा. तुमच्या गावात जेवढे हनुमानचे लागतील ते मी आणून देतो. तुम्हाला रुपया सुद्धा मागणार नाही. हे सुद्धा तुम्हाला सवलत मी आणून देतो स्वतः. पण धर्माची पाईक व्हा. हे चांगलं करत राहा. ही चांगल्याची गरज आहे सध्या, पण माणसं असं करत नाही हो. आता मी असं बोलायला लागला, लोक म्हणतात पैसाच्याच झाला त्याला, पटी जास्त दिली त्याला काय लागले. एखाद्या गावातल्या माणसानं घर बांधावं, कधीच चांगलं म्हणणार नाही. चांगलं घर बांधलं ना दादा, जातं वास्तुशांतीचं खातं म्हणायचं, वा वा छान सुंदर घर बांधले म्हणायचं. चांगलं म्हणायचं, निघून यायचं नाही. नाही येणारच नाही. येता येता त्याला म्हणणार गिला वाचरप झालाय, कलर डार्क झालाय, गॅलरीज फीस केली, फरशीत बरोबर बसली नाही, गेटात तू मुळ्याला कुठे गेलतास रे. 40 लाख रुपये खर्च करून त्यानं घर बांधले, चांगलं म्हण की. आणि नाव ठेवणाऱ्याचं घर लय भारी असते का. त्याच्या संडास बाथरूमच्या कवडाला कोंडा नसते, बकीट आडवं लावते. 30 रुपयाचा कोंडा मिळणार. तू काय बोलालास, तू काय, तुझं बजेट काय, बोलतोस काय. ज्याची बायकोची आहे ना ते म्हणते मोदीनं असं करावं, काय कमी आहे. अहो बघा ना तुम्ही, आपलं बजेट काय माणसानं बोलावं. माणसं कधी एकमेकाला चांगलं बोलत नाही. मला एखाद्या माणसानं गावात गाडी घ्यावं म्हणायचं, वा तुमची गाडी आमची गाडी. एखाद्या गावाच्या माणसानं ट्रॅक्टर घेतलं म्हणायचं, वा तुमचं ट्रॅक्टर आमचं ट्रॅक्टर. वा आमच्या वावरामध्ये कधीतरी पलटी मारून द्या. गाडी घेतली म्हणायचं, पंढरपूरला कधीतरी घेऊन जा असं म्हणायचं ना. कधीच चांगलं म्हणणार नाही. जाणार त्याचा पेढा खाणार आणि येता येता त्याला निब्बर जोडा मारणार. किती पडला हप्ता, किती पडला हप्ता. तुला काय करायचं रे, गाडी हप्त्यावर घेऊ नाही तर रामनवमीच्या सप्त्यावर घेऊ. घेणं काय लोकायला. अहो परवाच्या दिवशी मला तुळजापूरला कीर्तना जावं लागतो. माऊली लोह्याच्या चौकात गाडी उभा केली मारुती पाटील, आणि ती हवा चेक करायला गेली. हवा चेक करत 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 गुन्हा बसावं किती हवा पंप ते चेक करणाऱ्या पोरानं. त्याचं काय काम आहे, हवा चेक करायचे, गुन्हा बसायचं. सर ते हवा चेक करीत करीत माझ्या ड्रायव्हरला म्हणाले, भाई महाराजांची गाडी शिफ्ट डिझायर होती, महाराजांना ब्रेझा कोवा घेतली. ते मला ब्रेझा घेऊन 2 वर्ष झाले, आता इनोवा घेणार आहे. आता गुन्हा बसाव की. आता हवा चेक करीत करीत माझ्या ड्रायव्हरला म्हणाले, महाराजाला काय कमी आहे, माणसाच्या मुड्या मुडाने गाड्या घाली. म्हणजे तुझ्या घरला आलो का 5 रुपये मागाय. माझं मी सकाळी 1 दुपारी 1 संध्याकाळी करालो, माझे मी हप्ते फेडालो. काय देणं घेणं काय. देता असलं तर रुपये द्या, नाही तर गुन्हा बसा ना. नावं ठेवू नका. सध्या माणसाची ही प्रवृत्ती चालू आहे. माणसं खेकड्याच्या जाती आहेत. मला एकमेकाला मोठं करत चला. तुम्ही दुसऱ्याकडे बघा. अरे परकीय धर्माकडे बघा महाराज. ते माणसं बघा, त्यांचा 1 गाडा असू द्या, ते 2 गाडे तयार करतात. एक माणसं त्यांचं महाराज भंगार गोळा करू द्या तर 4 जण 5-5 हजार रुपये जमा करून महाराज त्याला गाडा टाकून देतात. आपले माणसं ते मोठे करतात आणि आपले एखाद्यानं दुकान टाकलं उधारी नेऊन नेऊन त्याचं दिवाळ लावतात. आपले माणसं मोठे करायला शिका दादा. आपल्या माणसाला जपाय शिका. आणि ही काळ गरज आहे. म्हणून महाराज माझी जाता जाता एकच विनंती आहे, आपल्या गावामध्ये हनुमान मंदिर झालंय, हनुमानच्या सुरुवात करा. चांगले चांगले तरुण पोरं इथं या. नुसती छत्रपती शिवरायांची जयंती आली आणि नुसते भगवे झेंडे लावून नुसती छत्रपती शिवरायांची दाढी वाढवली आणि केस वाढवले म्हणजे छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होणं शक्य नाही. इथं आलं पाहिजे, कळालं पाहिजे धर्मग्रंथ काय. कोणाला माहिती आहे सांगा धर्मग्रंथ. माहित नाही. प्रभू रामचंद्राचा इतिहास काय माहिती आपल्याला, माहीतच नाही. काय येतच नाहीत आपण, काय माहित होणार आहे. अरे गेल्या महिन्यामध्ये रोजाचा महिना होता. रोजाच्या महिन्यामध्ये मुसलमानाचं पोरग 2 वर्षाचं पोरग 5 वर्षाचं पोरग बापाच्या कळंगा धरत आणि 5 वेळा नमाज पाडतं. आणि 7 दिवसाच्या सप्त्यात एकदा सुद्धा ठोंबळा आपल्या मंदिराकडे येत नाही. हे आपल्या धर्माची शोकांतिका आहे. टाळ्या वाजवासारखं नाहीये, शोकांतिका आहे आपली. अरे आपल्या लोकांना महाराज हरिपाठ माहित नाही, आपल्या लोकांना हनुमानचा पाठ नाही. ऐका, याद राखा हिंदू. अरे झोपलेले हिंदू जागे व्हा. कधीतरी या धर्मासाठी एक दिवस बाहेर निघा. आपण आपला संसार, मुलं बाळ, अरे कोणी करतं संसार. एक दिवस धर्मासाठी बाहेर निघायला बघा. अरे 5 वर्षाचं मुसलमानाचं पोरग नमाज पाडतं सर. त्यांच्या एका 5 वर्षाच्या पोराचा त्यांचा आजान पाठ आहे. माझं म्हणणं आहे, मुसलमानाच्या 5 वर्षाच्या पोराचा त्यांचा आजान पाठ असेल
तर माझं मत असं आहे, प्रत्येक हिंदू धर्मातल्या प्रत्येक पोराला हनुमानचा पाठ असणे ही काळाची गरज आहे. आता वाटाळ्या हे सगळ्याला हनुमानचा पाठ असणं काळाची गरज आहे. म्हणून दर शनिवारी किंवा मंगळवारी संध्याकाळी माईक लावा. दाजी पहिल्यांदा सुरुवात करा, तुम्ही तुमच्यापासून सुरुवात उद्या माळकरीती आहे. पण महाराज सगळे पोरं पाठीमागे या, मुली पाठवा, येऊ द्या तुम्ही. आणि माता भगिनी पुरुष मंडळी, तुम्ही जर तुमचे लेकर या मंदिराकडे नाही पाठवले तर येणाऱ्या काळामध्ये लाथा खायला सुद्धा सज्ज राहा, एवढं ध्यान ठेवा. नाही पोरं मंदिराकडे तर तुम्हाला लाथा घातल्याशिवाय राहणार नाहीत पोरं. अरे धर्म ठिकाण आहे तर बाकीचं काय घेऊन बसले. माणसाला जात आपली प्रिय वाटायला लागली. तुम्ही दुसऱ्याला विचारा बरं तू कोण आहेस, ते आपला धर्म सांगतं. मुसलमान आहे, मी इस्लाम आहे, मी बौद्ध आहे, मी शीख आहे, मी फारसी आहे, मी जैन आहे, आपला धर्म सांगता. आणि हिंदू धर्मातल्या प्रत्येक माणसाला विचारा तू कोण आहे, ते धर्म सांगत नाही, जात सांगतं. मी मराठा, मी वाणी, मी कुंभार, मी हटकर, मी सांबार. अरे आपल्या जाती सांगतो, नुसती 18 जाती आहेत. अरे परकीयाकडे थोडं बघा, तरी महाराज घरामध्ये जात ठेवली, चौकात धर्म आणला. आणि आपण महाराज घरात धर्म ठेवला आणि चौकात जात आणली. माझी विनंती, आता जात सांगायची वेळ नाही, धर्म सांगायची वेळ आली आहे. म्हणून इथून नांदेड मुंबई कुठे जा, तुम्हाला विचारलं तू कोण आहे, त्याला जात सांगत बसू नका. त्याला सांगा मी हिंदू आहे आणि हिंदू असल्याचा मला गर्व आहे. जोपर्यंत तुम्ही असं सांगणार तोपर्यंत हिंदू राष्ट्र होणं शक्य नाही. हिंदू राष्ट्र होणं ही काळाची गरज आहे. माझी विनंती आहे. म्हणून माझी जाता जाता एकच मोठं वाक्य सांगतो. तुम्ही बाजारपेठेमध्ये गेलात ना दादा, रक्षाबंधन असो, दिवाळी असो, गुढीपाडवा असो, रामनवमी असो, हनुमान जयंती असो, आपल्या घरात जेवढं काही सामान खरेदी करायचंय, लग्नाचं साहित्य असो, बस्ता असू द्या, काही असू द्या, इथून पुढं ज्याच्या कपाळा गंध आहे, कानाला छिद्र आहे आणि हातात काहीतरी धागा बांधलाय, त्याच्याकडे सामान घेत चला. त्या सामानातून मिळालेला मोबदला आपल्याच हिंदू बांधवाला जाईल. आणि तोच हिंदू बांधव कुठं मंदिरासाठी आणि कुठं अन्नदानासाठी ते 2 रुपये देईल. पण दुसऱ्याकडे जर आपण पैसे दिलो, त्याच मुनाफ्यातून आपला धर्म ऱ्हास व्हायचे काटकारस्थान सुरुवात झालेत. म्हणून आपला पैसा आपल्या माणसाला देत चला. इथून सुरुवात करा. 20 प्रकारचा जिहाद चालू आहे. लँड जिहाद, लव जिहाद. माझ्या सगळ्या ताईंना माझी विनंती आहे, शिक्षणाच्या नावाखाली अरे कुठे चालला धर्म कळत नाही. लेकिन युट्यूब चॅनल पुढे आहे म्हणून बोलतोय दादा, हे संदेश सगळ्या मुखेड तालुक्यात जाणार आहे, सगळ्या महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. माझी विनंती आहे, हा जोड विनंती आहे ताईनो, आयुष्यात तुमच्या बापानं तुम्हाला काहीच कमी केलं नाही, मान्य आहे मला. लोक म्हणतात मुलगी मुलगा समान, कायदा आला, मुलगी जेवढी प्रिय आहे तेवढी मुलगा आहे, मला मुलगी आहे. पण माझ्या सगळ्या ताईंना माझी विनंती आहे, तुमच्या बापानं तुम्हाला 30-40 हजाराचा फोन दिलाय. पोराला 3,000 रुपयाचा शर्ट घेतला ना, पोरगी म्हणते मला पण घ्या. घ्या, तिला घ्या, मुलीला घ्या. मुलाला 3,000 ड्रेस घेतला तर मुलीला 5,000चा घ्या. मुलीला 1,000चा बूट घेतला तर पोराला 1,000चा बूट घेतला तर मुलीला 2,000चा बूट घ्या. तिला जर जीन्स पॅन्ट घेतला तर त्यालाही जीन्स पॅन्ट घ्या, त्याला शर्ट घेतला तिलाही शर्ट घ्या. पण एवढं ध्यान ठेवा, तुमच्या मुलीला 5,000 ड्रेस घ्या, माझं काही मत नाही. पण तो ड्रेस घेताना महाराज ओढणी घ्यायला कधी विसरू नका. ही काळाची गरज आहे. आणि माझ्या ताईला विनंती आहे, प्रेमाच्या या लुच्च्या बाजारामध्ये तुमचं आयुष्य बर्बाद करू नका. अरे परकीयाचं आक्रमण चालू आहे, आपल्याच मुली बाळीला प्रेमाचा आमिष दाखवतात आणि नेता. दिल्लीमध्ये आपल्याच एका हिंदू भगिनीची कत्तल झाली, 35-36 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले. तीच घटना मुंबईला झाली, तीच घटना नांदेडला झाली, तीच घटना लोहा तालुक्यात झाली, तीच घटना दापशेर या गावात झाली. 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतोय. कुठं चाललाय छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र? हेच का महाराष्ट्र? तो हेच का महाराष्ट्र? एका धर्मासाठी एका छावा, याच धर्मी संभाजी महाराजांनी 1 महिना त्रास सहन केला. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये शासन कसं होतं? अरे माझ्या हिंदू बहिणीकडे जर वाकड्या नजरेनं बघितलं तर डोळे काढून द्यायचं शासन छत्रपती शिवरायांचं होतं. या छत्रपती शिवरायांच्या जर महाराष्ट्रात जर माझ्या ताईवर बलात्कार होत असेल तर महाराष्ट्र म्हणायला सुद्धा लाज वाटायची वेळ आली. दादा माझ्या ताईला विनंती आहे, तुमच्या बापानं तुम्हाला खूप दिले ग ताई, तुझ्या बापानं तुला खूप दिले, तू मागित दिले रे ग. अगं त्याच्या अंगावर फाटकी बनेल आहे, फाटका चप्पल आहे, पण लेकराला जे पाहिजे ते बाप देतो महाराज. बापाची किंमत माणसाला कळत नाही दादा. बापाचं मन एवढं असतं दादा. बाप महाराज नारळासारखा टणक असतो आणि आतून गोड पाणी असतो महाराज. बाप म्हणजे कोण आहे? बाप म्हणजे आपल्या जीवनाचा आधारवड आहे. त्या बापाच्या डोळ्याच्या पाण्यात कधी आणू नका महाराज, आयुष्यात कधी आणू नका. माझी ताई, माझी विनंती आहे, एखाद्या वेळेस महाराज तुमची ड्युटी नाही लागलं तर चालेल, तुमचा बाप खंबीर आहे, 2 एकरचा बेणामा करीन, तुम्हाला चांगलं घर देईल. पण प्रेमाच्या वगामध्ये जाऊन 4 माणसात बापाची मान खाली जाईल असं कधी वर्तन करू नका.
धर्माला जागा, मायबापाची सेवा करा मंडळी. आणि शेवटी सांगतो, दारू पिऊ नका हो, आयुष्याची बरबादी करू नका, मांसभक्षण करू नका, एखादी हत्या करू नका. आपण जर एखादं कोंबडं कापलं, एखादं बकरं कापलं तर पुढच्या जन्मात तुम्हाला ते कापीत असतं, एवढं ध्यान ठेवा. आपण एका जीवाची हत्या केली तर ते पुढच्या जन्मात आपल्याला तेच महाराज हातात सूर घेतं आणि आपलं हत्या केल्याशिवाय राहत नाही. म्हणून वैरी कोणाचा होऊ नका, मांसभक्षण करू नका, महापाप आहे ते दादा. मांसभक्षण करू नका, दारू पिऊ नका. दारू पिऊन महाराज माणसाचं आतापर्यंत कोणाचं भरं झालं नाही हो, आतापर्यंत कोणाचं झालं नाही. अरे बघा ना, दारू प्यायची सर ना तुम्हाला, थोडा माता भगिनीचा विचार करा रे या. अरे किती त्याग आहे या माता भगिनीचा बघा. अरे मायबापाचं नाव पुसते तुझं नाव लावते. कपाळ तिचा आहे पण कपाळावर महाराज लावलेलं कुंकू तुझ्या नावाचं आहे. गळा तिचा आहे पण गळ्यामध्ये घातलेलं मंगळसूत्र तुझ्या नावाचं आहे. अरे मस्तक तिचा आहे पण महाराज त्या कपाळावर घातलेला सिंदूर तुझ्या नावाचा आहे. हात तिचे आहेत पण हातामध्ये घातलेल्या बांगड्या तुझ्या नावाच्या आहेत. पाय तिचा आहे पण पायामध्ये घातलेले पैजण तुझ्या नावाचे आहेत. अरे बोट तिचा आहे पण बोटामध्ये घातलेलं जोडो तुझ्या नावाचं आहे. अरे शरीर तिचं आहे पण शरीरावर अधिकार तुझा आहे. अरे अख्खं शरीर जर तुझ्यासाठी, जीवन जर तिनं असमर्पण केलं असेल, एका बायकोसाठी दारू सोडायला काय हरकत आहे. दारू पिऊ नका. दारू पिऊन मायबापाला महाराज मारतात लोक सध्या कलियुगात. माणसं गाडीमध्ये कुत्रे सांभाळतात पण घरामध्ये मायबाप सांभाळत नाहीत महाराज. लाजीरवाणाची गोष्ट आहे. वृद्धाश्रम आपल्या हिंदू धर्मामध्ये असतात, हे महाराज सांगायला सुद्धा लाज वाटते. सुशिक्षित माणसं कुत्रे सांभाळतात गाडीमध्ये, पण एकदा याद राखा, गाडीमध्ये तुम्ही कुत्रे किती सांभाळा, त्या कुत्र्याचा तुम्ही किती लाड करा, एक दिवस ते कुत्रं चावल्याशिवाय राहत नाही. पण त्याच आईवडला फेकून भाकरी वाडा, आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाहीत. हे मायबाप असतात दादा. म्हणून जोपर्यंत माय आहे, जोपर्यंत आई आहे, त्यांची किंमत करा. चला, माय म्हणजे कोण आहे? माय म्हणजे घराचा आधार आहे, माय म्हणजे घराचं मांगल्य आहे, आणि बाप म्हणजे घराचं अस्तित्व आहे. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले. म्हणून महाराज आयुष्यामध्ये बापाची किंमत करा. बापाचा संवेदनशील बाप आहे. बापाने तुमच्यासाठी खूप काही केले ना, बापासाठी करणं हे तुमचं काम आहे. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवानी, उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटावरी आसू परी कनावाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लईयाव गडी हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. त्याच्या फाटक्या सदरेला किती ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी खातर लावलेली. मला कसंच होत या कोणी बाबा म्हणताना, मला कसंच होत या कोणी बाबा म्हणताना. उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. जोपर्यंत बाप आहे, जोपर्यंत आई आहे ना, त्याची किंमत करा महाराज. म्हणून माई बापाची सेवा करा. दारू पिऊ नका. दारू पिऊन आयुष्याचं वाटोळ करून घेऊ नका. माळकरी व्हा, धर्माचे पाईक व्हा. या धर्मासाठी छत्रपती शिवरायांचा जन्म आहे. या समाजसुधारकासाठी सध्या माणसं महाराज रोडला नाव देण्यावर भांडणं चालू आहे. या चौकाला हे नाव, त्या चौकाला ते नाव, या चौकाला छत्रपतीचं नाव, त्या चौकाला धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव, त्या चौकाला अहिल्या देवीचं नाव, या चौकाला महावीर चौक, या चौकामध्ये बाबासाहेब, या चौकामध्ये महात्मा फुले, हा चौक सावित्रीबाईचा, हा चौक मल्हारराव होळकराचा. अरे
रस्त्याला नाव देणं सोपं आहे दादा, पण त्या महात्म्यांनी, त्या समाज सुधारकांनी दाखवून दिल्या मार्गावर चालणं हे अवघड आहे दादा. एखाद्या रस्त्याला नाव देऊ नका, त्यांचं मोठेपण कधी आहे. एखाद्या रस्त्याला नाव देऊ नका, पण त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर चला, आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून चांगलं वागत चला, निर्व्यसनी जीवन जगा, परमार्थाचे पायीक व्हा आणि धर्माची जोपासना करा. याच्यासाठीच हा धर्म आहे. म्हणून आपण सगळेजण इथं या, विचार मंथन झालं पाहिजे, हिंदू धर्म एका ठिकाणी आला पाहिजे. म्हणून माझ्या माता भगिनीनो, आपले लेकर इकडे येऊ द्या, त्यांना कळू द्या, हनुमानजीचा पाठ होऊ द्या. सगळ्यांना माझी विनंती आहे, एका मिनिटामध्ये ज्ञानेश्वर माऊली भजन घेणार आहे, पण आपण सगळ्यांनी हनुमानचा सगळ्यांनी पाठीमागं म्हणायचं आहे. याच्यासाठी इथं सगळ्यांनी बसायचंय, कोणी इकडे जायचं नाही. आपली धर्म सीमा आपापली महाराज सांभाळली पाहिजे. म्हणून कपाळावर गंध लावा आणि आयुष्यात माळ घातल्याशिवाय मरू नका. सकाळी उठल्या उठल्या मायबापाचं दर्शन घ्या आणि मारुतीचं दर्शन घ्या, कामाला निघून जा. आयुष्यात तुम्हाला कमी पडणार नाही. इथं या. काही लोक काका म्हणायला लागले, हिंदू धर्म, अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म झाला नाही. किती नालायक. एक तर म्हणला प्रभू रामचंद्राने मांसाहार केला. अरे प्रभू रामचंद्राने मांसाहार केला का काय केला तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही, पण तुम्ही मात्र शेण खाल्लं हे सगळ्याला कळालं. माझी विनंती आहे, लोक म्हणतात महाराज प्रभू रामचंद्राचा अयोध्येत जन्म झाला का नाही. मी त्यावेळेस तुम्ही टीव्हीवर माझं कीर्तन ऐकलं असेल, शंकर महाराज लोंढे, तुम्ही कुठेही आहे का, युट्यूबला टाका, कुठे आहे का तुम्हाला. त्यावेळेस महाराज 22 जानेवारीला ज्यावेळेस मंदिर स्थापन झालं ना दाजी, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाराज मी प्रभू रामचंद्राचा इतिहास सांगितला होता 42 पिढ्यांचा. आमच्या कुलवंत दादाला माहिती आहे, त्यांनी स्टेटसही ठेवलं होतं. रामनवमीला महाराज 10,000 लोकांनी स्टेटस ठेवलं होतं शंकर महाराज लोंढेचं. माझं मोठे पण सांगत नाही, पण महाराज 42 पिढ्याचा इतिहास आहे. तुम्ही टीव्हीवर ऐकलं नसेल, मोबाईलवर पाहिलं नसेल, मारुतराव पाटलाला विचारा, त्यांच्या गावातही इतिहास सांगितला मी. पण माझा वेळ समाप्त झालाय. एवढं सांगू का, इतिहास सांगतो एका मिनिटात. 42 पिढ्याची नावं सांगतो, सांगू का, ऐकायचे का तुम्हाला? हात वर करा बरं, कोणाला कीर्तन बंद करा वाटाले. ऐका, या जगाचा मालक आहे, त्या मालकाचं नाव आहे महाविष्णू. महाविष्णूचा मुलगा आहे ब्रह्मा, ब्रह्माचा मुलगा आहे मरीची, मरीतीचा मुलगा आहे कश्यप, कश्यपचा मुलगा आहे विवस्वान, विवस्वानचा मुलगा आहे मनू, मनूचा मुलगा आहे इक्ष्वाकू, इक्ष्वाकूचा मुलगा आहे कुक्षी, कुक्षीचा मुलगा आहे विकुक्षी, विकुक्षीचा मुलगा आहे बाण, बाणचा मुलगा आहे अनरण्य, अनरचा मुलगा आहे पृथू, पृथूचा मुलगा आहे त्रिशंकू, त्रिशंकूचा मुलगा आहे दुदुम्मार, दुदुम्मारचा मुलगा आहे युवनाश्व, युवनाश्वाचा मुलगा आहे मांधाता, मांधाताचा मुलगा आहे सुसंधी, सुसंधीचा मुलगा आहे ध्रुवसंधी, ध्रुवसंधीचा मुलगा आहे भरत, भरतचा मुलगा आहे असित, असितचा मुलगा आहे सगर, सगरचा मुलगा आहे अंशमंज, अंशमनचा मुलगा आहे अंशुमान, अंशुमानचा मुलगा आहे दिलीप, दिलीपचा मुलगा आहे भगीरथ, भगीरथचा मुलगा आहे कुकुस्थ, कुकुस्थचा मुलगा आहे रघु, रघुचा मुलगा आहे प्रवृद्ध, प्रवृद्धचा मुलगा आहे शंखन, शंखनचा मुलगा आहे सुदर्शन, सुदर्शनचा मुलगा आहे अग्निवर्ण, अग्निवरचा मुलगा आहे शिग्रक, शिग्रकचा मुलगा आहे मरु, मरुचा मुलगा आहे प्रशुशुक, प्रशुशुकचा मुलगा आहे अंबरीश, अंबरीशचा मुलगा आहे नहुष, नहुषचा मुलगा आहे याती, यातीचा मुलगा आहे नाभाग, नाभागचा मुलगा आहे अज, आजाचा मुलगा आहे दशरथ आणि दशरथाचा मुलगा आहे प्रभू रामचंद्र भगवान. हे 42 पिढ्याचा इतिहास जर ऐकून जर एखादा म्हणतच असेल प्रभू रामचंद्राचा जन्म अयोध्येत झालाच नाही, माझं म्हणणं आहे सर, त्यानं भारत देशात राहायचंच नाही, लाहोरच्या पलीकडे जायचं बस. आम्हाला काही इथं लोकसंख्या आमची काही कमी नाही, असे पाखंडी लोक इथं राहता कामा नाही. काय गरज आहे महाराज? म्हणून आपण धर्माचे पायीक व्हा, पवित्र अशी तुळशीमाळ धारण करा, वारकरी व्हा आणि महाराज धर्म जर आपण जोपासना केला तर तुमची जोपासना धर्म करेल. धर्मो रक्षिती रक्षितः. म्हणून आपण धर्माचं पायीक व्हा, पंढरीचे वारकरी व्हा आणि मी सांगितल्याप्रमाणे आता सप्ताह बंद पडू देऊ नका. मतभेद बाजूला ठेवा. राजकारण मला काय तुमच्या गावात काही मला माहिती नाही, पण सगळेजण एका ठिकाणी असताल, कारण का म्हणून एवढं मोठं मंदिर बंद झाले. माझे नवयुवक तरुण मंडळ थोडं सप्त्याकडे या, या सप्त्याकडं. आता गेले हे माणसं बसले, महाराजांना आता टाळ घेऊन उभा टाकणं शक्य नाही. गावातला काकडा कोणी करायचा हो, गावातलं भजन कोणी करायचं अहो, ही परंपरा आपल्याला ठेवायची. अरे माणसं महाराज एक 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 आपला वारदार संसारासाठी करून ठेवतात, परमार्थाचा वारदार कधी करणार तुम्ही? एक तरी माळकरी घरामध्ये करा. इकडं आणा ते पोरग, त्याला कळू द्या हरिपाठ काय. आणि माझ्या तरुण बांधवाला विनंती आहे, लग्नामध्ये डीजे पुढं दारू पिऊन नाचण्यापेक्षा टाळ गळ्यात घेऊन गळ्यात माळ घाला, नाचा, आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय. इथं नाचा ना, इथं नाचा. हे धर्म याच्यासाठी आहे,
म्हणून तरुण पोरं इकडे या. आणि महाराज 3 ठिकाणी कधी राजकारण आणू नका. गावात कोणाचं लग्न असू द्या, राजकारण आणायचं नाही. गावात कोणाची मौत असू द्या, राजकारण आणायचं नाही. आणि गावात कोणताही धार्मिक कार्यक्रम असू द्या, तिथं राजकारण आणायचं नाही. गावाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. एका ठिकाणी या, राजकारण बाजूला शिवा, जे समाजकार असेल ते बाजूला, मन धर्म मंडपाच्या पलीकड इथं आलं ना, सगळे आपण एका माईचे लेकर आहेत. आपलं विचार मंथन झालं पाहिजे आणि एकाच छत्राखाली राहून या भगव्याचं रक्षण केलं तर आपलं जिंदगी सुखाने जाईल याची गॅरंटी सांगतो. म्हणून आपण धर्माचे पायिक व्हा, निर्विषयी जीवन जगान, वारकरी व्हा, तरच आपल्या जन्माचं सार्थक आहे. येथामध्ये येत अवकाश धावत्या वेगामध्ये अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. या सेवेमध्ये कमी जास्त झाला असे माझ्या वाणीचा दोष समजा. जे चांगलं वाटते माझे गुरुवर्य महंत श्री एकनाथ नामदेव महाराज मठाधिपती संस्थान उमरत श्री हरिभक्तपरायण अंगदमान ढळेगावकर यांचा कृपाशीर्वाद आहे. आपलं लेखून सर्वांनी मान्य करा. ज्याला 5 आहे, ज्याला 4 आहे त्यानं 5 समजा, ज्याला 3 आहे त्यानं 4 समजा, ज्याला 2 पोर आहेत त्यानं 3रं पोरग समजा, ज्याला 1 पोरग आहे त्यानं 2रं समजा, ज्याला कोणीच नाही त्यानं मला वटीत घ्या. तुमची प्रॉपर्टी माझ्या नावावर करा. ज्ञानेश्वर हरे एकदा हात वर करा सगळेजण. झालं, एकदा हात वर करा. तिकडे बसलेले पोरं हात वर करा. तिकडे युवाई, 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 दोन्ही हात वर. तिकडे बसली हिनबाई, दोन्ही हात वर. तिकडे बसलेले दोन्ही हात वर. बाबा दोन्ही हात वर करा. सरळ सरळ. तिथं बसले सगळे दोन्ही हात वर करा. याद राखा, आज हनुमंतराचा जन्मोत्सव सोहळा आहे. प्रभू रामचंद्राचं भजन करायचंय. जो हिंदू आहे आणि ज्याला हिंदू असल्याचा गर्व आहे ते बिंबीच्या देठापासून जयघोष केल्याशिवाय येणार नाही. दोन्ही हात वर करून गावातले पोरं सगळे मोबाईल काढा. सगळ्या मोबाईलवर मीडियावर सगळीकडे कळू द्या. खरक्याचा सुंदर अखंड हरिनाम सप्ताह 7वा दिवस संपन्न झाला. सगळीकडे स्टेटस ठेवा, हे कळायला पाहिजे. दृश्य मोबाईल मध्ये कैद करून घ्या. ज्यानं वर हात करून भजन करणार नाही, ज्यानं वर हात करून भजन करणार नाही, घरी गेल्या गेल्या इथूचा होल बघा. दोन्ही हात वर करून सगळ्यांनी सुंदर राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम राम सीता राम राजा राम राम सीता राम राम राजा राम राम सीता राम राम राजा राम राम सीता राम राम माता भगिनी राजा राम 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 सीता राम राम राम. इको कमी करा दादा. फक्त पुरुष मंडळीने कोणीच म्हणायचं नाही, फक्त महिला मंडळ म्हणायचं. आणि मग महिला मंडळ झालं की मग पुरुष मंडळीने म्हणायचं. बघूत कोणाचा आवाज मोठा आहे. हा बघूत का, बघूत का माता भगिनी बघायचंय. तयार आहेत का सगळेजण? हा सगळेजण एवढा असे अर्धे हात करायचे, लय वर करायचे नाही असे. आणि सगळ्यांनी महाराज फक्त महिला मंडळ भजन करायचं. पुरुषांना कोणच भजन करायचं नाही, फक्त महिला मंडळ. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. हे नामदेव जनाबाई, गंगा काकू म्हणीत नाही. तेव्हा त्या बाईचं मला माहित नाही, ती म्हणण्यात चाली म्हणून म्हणलं गंगा काकू म्हणत नाही. सगळ्या तशाच म्हणत माग. बरं जाऊ दे आता. पुरुष मंडळी
पुरुष मंडळी माता भगिनी तुम्ही आता बंद, फक्त पुरुष इकडचे पोरो सगळ्यांनी हा. राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम राम. काय आवाज आलाय आपला. आपली 21 लाखापेक्षा एक वरी म्हणत एक खाली म्हणत 21 लाखापेक्षा जास्त खाली म्हणत नाम झाले रामाचे. आपली एकी जर केली तर गुरुजी मुखेडपर्यंत पुरुषांचा आवाज आहे. पण आपली एकी त्यांची बघा बरं कशी एकी. त्यांचा आवाज किती गोड आला माता भगिनीचा. कसा गोड आला का आपला आवाज. त्यांचा आवाज कसा आला वीज कडकल्यावानी आणि आपला आवाज गारा पडल्यावानी. काय आवाज आहे आपला मारा. म्हणूनच 1500 उचलाले. आपलं 500वरच बोलवं नाही. विचार करा महाराज 2000 मुंग्या असू द्या 2000 मुंग्या असू द्या काका. इकडून मुंग्या निघू द्या इकडे मुंग्या जाताना एका लाईनीत जातात 2000 मुंग्या आणि मुंगळे असू द्या 200. एकीच होत नाही आपली. आणि आपली एकी नसल्यामुळं कुठेही आवाज द्यायचा आहे. घरात त्याचाच आवाज आणि इथे त्याचाच आवाज. आपला कुठंच आवाज नाही मारा. एकदा दोन्ही हात वर करून राजा राम 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 सीता राम राम हिंदू असल्याचा गर्व आहे. टेंबीच्या देटापासून गौरजना कलेश्वर रामाई दोन्ही हात वर करून सगळेजण क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर अष्टपती गजपती भूपती छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की धर्म की भगवान की सुल्तान मान की हर हर